नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कुळ आणि मूळ या मालिकेतील आजचा आपला 38वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वंशावळी तयार करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या माहितीची किंवा विषयांची यादी. हा विषय घेण्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असं असतं की वंशावळी म्हणजे माझ्या पूर्वजांच्या नावाची यादी. कोणतरी भाट असेल किंवा कोणीतरी हेळवी असेल किंवा अजून कोणीतरी इतिहासकार असेल जो मला ती वंशावळी काढून देईल, त्याच्यामध्ये माझ्या पूर्वजांची आपण म्हणतो की एका वंशवृक्षाच्या स्वरूपामध्ये नावं असतील आणि ती नावं मिळाली की मी खुश होतो. मला वाटतं आता ही वंशावळी मला मिळाली, मला इतिहास कळाला आणि ही वंशावळी मला जमीन जायदादीच्या प्रकरणामध्ये किंवा कोर्ट प्रकरणामध्ये उपयोगाला येईल. पण विषय असा असतो की जेव्हा ती वंशावळी तुम्ही कुठे वापरायला जाता काही सिद्ध करायला, तेव्हा ती वंशावळी तुमच्या उपयोगाला पडत नाही. त्याचं कारण काय होतं की मला माझ्या पूर्वजांची नावं शोधून घेणं हा जर माझा वंशावळी बनवण्यामागचा हेतू असेल तर तेवढा हेतू माझा ती वंशावळी मिळाल्यानं सिद्ध होतो. परंतु माझ्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेणं, माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणं की मी मूळचा कुठला आहे, माझं मूळ गाव काय, माझा वंश काय, माझे पूर्वज काय काम करत होते, मी कुठून आलो, या गोष्टींचा शोध घेणं, ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वजांची नावं सांगत नाहीत किंवा तुम्ही पूर्वजांचं नाव घेतलं म्हणून देवाला कौल लावून तो पूर्वज पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. याच्याही पुढे जाऊन ज्या वेळेला कोर्ट कचेऱ्यांमध्ये तुम्ही वंशावळ सादर करता त्यावेळेला तुमचे पूर्वज नेमकं काय करत होते आणि जमिनीच्या एखाद्या व्यवहारामध्ये तुमच्या वंशावळीमधल्या पूर्वजाचं नाव जर आलेलं असेल कुठे तरच कोर्ट ती वंशावळीमधलं नाव ग्राह्य धरतं. तुमच्याकडे मोठी वंशावळ आहे अगदी 12व्या शतकापासून, पण तुमच्या पूर्वजाचं कुठेच नाव कुठल्या जमिनीच्या व्यवहारामध्ये नाही, खरेदी विक्रीमध्ये नाही, कोणाच्या नावावर जमीन चढली नाही, इनाम मिळालं नाही, वतन मिळालं नाही आणि तुम्ही कोर्टामध्ये चाललेलात केस लढायला, ही वंशावळ तुमच्या कामाला येत नाही. त्याच्यामुळे या वंशावळीला आपण म्हणतो की कोरडी वंशावळ आहे. कोरडी वंशावळ म्हणजे काय की ती फक्त तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं सांगते, बाकी तिचा काही उपयोग नाही. म्हणजे आटलेली नदी जसं आपल्याला फक्त नदीचा प्रवाह सांगते, नदी कुठून वाहते, मग तिचं मला पिकासाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी काही उपयोग होत नाही. तसं फक्त पूर्वजांची नावं सांगणारी जी वंशावळ आहे ती त्या कोरड्या नदीसारखी आहे. ती फक्त आपल्याला आपले पूर्वज कोण होते आणि त्यांना किती मुलं होती एवढंच सांगते, बाकी त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून वंशावळ बनवून घेत असाल किंवा तुम्ही स्वतः जरी तुमची वंशावळ शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? आपल्याला त्या पूर्वजाचं प्रोफाईल तयार करावं लागतं. तर त्या पूर्वजाचं प्रोफाईल आपण कसं तयार करणार, त्या प्रोफाईलमध्ये काय माहिती असेल किंवा त्या पूर्वजाचा आपल्याला एक बायोडाटा तयार करायला लागेल आणि त्या वंशावळीमध्ये असणारे समजा तुमचे 25 पिढ्यांमधले असं गृहीत धरून चला तुम्ही 75 पूर्वजांची नावं असतील तर त्यातल्या जास्तीत जास्त पूर्वजांचं प्रोफाईल आणि बायोडाटा तयार करता आला पाहिजे. तुम्ही स्वतः शोधत असाल तर तुम्हाला करता आला पाहिजे, तुम्ही कोणाला काम दिलं असेल तर त्याला करता आलं पाहिजे. ज्या वेळेला हे प्रोफाईल प्रत्येक पूर्वजाचं तुम्ही जास्तीत जास्त परिपूर्ण करायचा प्रयत्न करता त्यावेळेला त्या वंशावळीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो. मग आता जर मला असं माझ्या प्रत्येक पूर्वजाचं प्रोफाईल बनवायचं आहे तर मग त्याच्यामध्ये कुठली कुठली माहिती असायला पाहिजे किंवा कुठले कुठले विषय असायला पाहिजेत, कुठल्या वर्गीकरणाच्या अंतर्गत कुठले कुठले मुद्दे यायला पाहिजेत, हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्याकडे आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे. तर तो विषय आहे, तो विषय चर्चेला घ्यायचं कारण असं आहे की आपल्याला असं वाटतं की फक्त आणि फक्त पूर्वजांची नावं मिळवली म्हणजे वंशावळ झाली आणि ते बनवून देणारे वंशावळकार झाले. परंतु वंशावळ बनवणं हे स्वतःमध्येच एक शास्त्र आहे. फॅमिली ट्री बनवणं हे स्वतःमध्ये एक शास्त्र आहे. ते एक वेगळी अभ्यासाची शाखा आहे, तिचे काही नियम आहेत आणि आपण ते नियमांचं पालन करत नाही कारण ते नियम पाळायला फार अवघड आहेत. म्हणजे ती माहिती मिळवायला फार अवघड आहे. आपण जे काही नॉर्म्स बनवलेले आहेत, एक चांगली वंशावळ कशाला म्हणतात त्याचे किंवा निर्दोष वंशावळ कशाला म्हणतात त्याचे, तर त्या नॉर्म्समध्ये आपली कोणाचीही वंशावळ महाराष्ट्रातली बसणार नाही. जे नॉर्म्स चांगल्या वंशावळीसाठी आहेत किंवा जिला निर्दोष वंशावळ म्हणता येईल असं. म्हणून आपण पण काय करतो की आपण पण शॉर्टकट मारतो, आपल्याला पूर्वजांची नावं मिळाली पास झालं, बाकीची शोधाशोध कोणी करा. काही लोकांच्या हातातून पैसा सुटत नाही ती संशोधनाचं काम करण्यासाठी, त्यांना वाटतं फुकटात कोणी करून देईल तर ठीक आहे किंवा अगदी कमी पैशात होईल तर ठीक आहे. तिथे पण लोक मोलभाव करायला लागतात. जर तुम्हाला एवढे पैसे असतील एवढे घ्या, तेवढे घ्या, याच्यामध्ये करा, इन्स्टॉलमेंटमध्ये करा. त्याच्यामुळे आपल्याकडे कधी निर्दोष वंशावळ कुणाच्याही पूर्वजाची कधीही निर्माण होऊ शकत नाही, हे आपल्या लक्षात येत. तर आता आपण काय करणार आहोत की या भागामध्ये प्रत्येक पूर्वजाचं जर आपल्याला प्रोफाईल बनवायचं असेल तर त्याच्या अंतर्गत कुठले मुद्दे यायला हवेत
किंवा कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव व्हायला हवा जेणेकरून ती वंशावळ परिपूर्ण बनेल, ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर हे सगळं करण्याचा उद्देश हा आहे की वंशावळ ही फक्त माहिती बनवण्याची प्रक्रिया नसते, तर वंशावळ ही आपली ओळख आणि परंपरांशी जोडलेली असते. जर तुमची वंशावळ तुमच्या पूर्वजाची ओळख सांगत नसेल आणि तुमच्या परंपरा सांगत नसेल, तर मी मागाशी म्हटलं तसं ती कोरडी नदी आहे. ह्या वंशावळीमधली जी माहिती असेल ती माहिती इतर दस्तावेजांशी सुसंगत नसेल, इतर घडलेल्या ऐतिहासिक घटनांशी सुसंगत नसेल, तर ती वंशावळ बनावट असण्याचा संबंध जास्त आहे. त्यामुळे या महत्वाच्या गोष्टींसाठी, वंशावळीचं महत्व समजून घेण्यासाठी, त्या वंशावळीमध्ये सखोल आणि विश्वसनीयता निर्माण होण्यासाठी आपल्याला पूर्वजांचं प्रोफाईल कसं बनवायला लागेल ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती भरावी लागते, ती म्हणजे पूर्वजांची वैयक्तिक माहिती. पूर्वजाचं फक्त मला नाव नाही भेटलं पाहिजे माझ्या वंशावळीमध्ये, मला त्या पूर्वजाची माहिती मिळाली पाहिजे. मग त्या माहितीमध्ये काय काय इन्क्लूड असलं पाहिजे? सगळ्यात आधी मला त्या पूर्वजाची वैयक्तिक माहिती मिळाली पाहिजे. वैयक्तिक माहिती म्हणजे काय? त्या पूर्वजाचं मला पूर्ण नाव कळलं पाहिजे. म्हणजे त्याचं मधलं नाव काय होतं, वडिलांचं नाव काय होतं, लग्न आधीचं नाव काय होतं, मुलगी असेल तर, घटस्फोट झाला असेल नंतरची नावं काय होती, त्याचं टोपण नाव काय होतं, लघु नाव काय होतं, कुठल्या नावाने त्याला फारसी भाषेमध्ये त्याला लिहिलं जात होतं, कुठल्या नावाने त्याला मोडी भाषेमध्ये लिहिलं जात होतं, कुठल्या नावाने त्याला घरामध्ये लोक हाक मारत होते. या सगळ्या गोष्टींची पण माहिती आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर कोणी म्हणेल सर 12व्या शतकातल्या आणि 15व्या शतकातल्या माणसाची माहिती कशी मिळेल? प्रश्न रास्त आहे, कशी मिळेल माहिती? प्रयत्न तर केला पाहिजे. प्रयत्न नाहीच केला तर काय नाही होणार आहे. त्यामुळे प्रयत्न करत राहिलं पाहिजे जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी. नंतर आपल्याला जन्मतारीख माहीत असली पाहिजे, जन्मस्थान कळलं पाहिजे आपल्या पूर्वजाचं, त्याच्या मृत्यूची तारीख कळली पाहिजे आणि मृत्यूचं ठिकाण कळलं पाहिजे. किमान एवढी तरी वैयक्तिक माहिती आपल्याला त्या पूर्वजाची कळली पाहिजे. अजून एक गोष्ट राहिली त्याच्यामध्ये, त्याचं आपण म्हणतो की स्पाऊसचं नाव कळलं पाहिजे. म्हणजे स्त्री असेल तर पुरुषाचं आणि पुरुष असेल तर स्त्रीचं नाव कळलं पाहिजे. पती पत्नी असतील तर तेही कळलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला त्या पूर्वजाचा कुठल्या वंशाशी संबंध आलेला होता ते आपल्याला लक्षात येऊ शकतं आणि आपण तिकडून पण ती माहिती गोळा करू शकतो. पुढची माहिती म्हणजे आपल्याला त्या पूर्वजाच्या पालकांची माहिती मिळाली पाहिजे. जशी पूर्वजाची वैयक्तिक माहिती झाली तशी पालकाची माहिती त्याच्या मिळाली पाहिजे. त्याच्या पालकाचं पूर्ण नाव मला कळलं पाहिजे, पालकाचा जन्म, पालकाची मृत्यू तारीख मला माहीत असली पाहिजे, त्या पालकांचे लग्न संबंध पण कोणाकोणाशी झालेत, त्यांचे परत नात्यामध्ये लग्न संबंध कोणाकोणाशी झालेत हे मला त्या वंशावळीवरून कळलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की भावंडांची माहिती. एखादा पूर्वज तुम्ही घेतला तर त्याला एकंदरीत किती भावंड होती, मुली किती, बहिणी किती होत्या, भाऊ किती होते, त्यातले दत्तक किती होते, घटस्फोटित किती होते, त्यातले अनैतिक किती संबंधातून निर्माण झाले होते, वैध संबंधातून किती निर्माण झाले होते, अवैध संबंधातून किती निर्माण झाले होते, कडू किती लोक होते, त्यातले किती लोक सोडून गेले होते, त्यांचा नंतर मागमूसच लागला नाही, कितींचा अकाली मृत्यू झाला. तर या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. बऱ्याचदा काय होतं की जुन्या काळामध्ये एकेका कुटुंबाला किंवा एकेका आपण म्हणतो की पती पत्नीला 11-12 पण मुलं असायची. मग आपण काय करतो की ते 11-12 नावं कुठे लिहायची वंशावळीमध्ये, त्यांची मला गरज पण नाही, माझ्या पूर्वजाचं मला माग लागलं म्हणजे झालं. ती 11-12 नावं लिहायचा आपण कंटाळा करतो, त्याच्यामुळे पण ती वंशावळ परिपूर्ण होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या भावंडांची नावं, त्यांचे जन्म, त्यांचे मृत्यू, त्यांचा जन्म कशा प्रकारे झाला, त्यांचा मृत्यू कशा प्रकारे झाला, त्यांनी स्थलांतर केलं असेल तर कुठं गेले, नंतर ती त्या वंशावळ का थांबली त्या भावंडाची, याचं पण मला कारण समजलं पाहिजे. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे पती आणि पत्नी यांची विवाह. म्हणजे माझा जर पूर्वज असेल तर त्याचे लग्न झालं असेल, तो पुरुष असेल तर त्याच्या पती पत्नी त्या दोघांची नावं मला कळली पाहिजेत. विवाहाचं तारीख, विवाहाचं ठिकाण मला माहीत असलं पाहिजे. जर त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला असेल, काडीमोड झाली असेल, नंतर पाठ लावला असेल, कोणी मराठा समाजामध्ये पाठ लावून विधवा विवाह केला जायचा त्या काळामध्ये, तर त्याचं पण ठिकाण मला माहीत असलं पाहिजे, कारण कळलं पाहिजे मला काय होतं ते. या दोघंही पती पत्नींच्या मृत्यूचं मला तारीख माहिती असली पाहिजे. आणि त्यांच्यामध्ये जर समजा दुसरे काही वाद असतील, बेबनाव असतील किंवा काही काळ ते एकमेकांपासून दूर राहत असतील वगैरे वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी होतात. काही काळाने कोणाला तुरुंगात राहावं लागलं असेल, कोणाला शिक्षा झाली असेल, कोणाला शत्रूने पकडून नेला असेल, तर या सगळ्या कौटुंबिक गोष्टी पती पत्नींच्या आपल्याला कळल्या पाहिजेत. त्याची कागदपत्र पण उपलब्ध असतात, त्याला लग्नचिठ्ठी म्हणतात. जुन्या काळामध्ये लग्नचिठ्ठी लिहिली जायची, लग्नपत्रिका वेगळी, लग्नचिठ्ठी वेगळी, लग्नाची यादी वेगळी काढली जायची. तर शोधलं तुम्ही तर काही जणांच्या विवाहाचे तुम्हाला कागदपत्रांचे पण उल्लेख, कागदपत्र पण सापडतात की ज्याच्यामध्ये ही सगळी माहिती आहे. शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे की मुलं, म्हणजे माझे पूर्वज जे आहेत
त्यांची मुलं, मगाशी मी काय म्हणलं की आपण काय म्हणलं, आपल्या पूर्वजाची भावंड म्हणजे एक पूर्वज आहे त्याची भावंड किती होती त्याची आपण माहिती घेतली. आता त्या पूर्वजाची मुलं किती आहेत, त्याला समजा 11-12 मुलं असतील तर मगाशी आपण भावंडांना जो नियम लावला तोच. त्या सगळ्या मुलांची नावं, त्या सगळ्यांची जन्माची कारणं, त्या सगळ्यांची जन्माची वैधता, त्या कोणी अपंग होतं का, कोणी कुठे वारस दत्तक म्हणून गेला होता का, कोणाला काही अकाली मृत्यू आला होता का, या सगळ्या गोष्टी जन्म आणि मृत्यूच्या तारखेबरोबर आपल्याकडे असल्या पाहिजेत. त्या मुलांचे विवाह कुठं कुठं झाले, त्यांचे कोणाशी सगळे सोयरे संबंध होते ते पण आपल्याला त्या वंशावळीवरून कळलं पाहिजे. जास्तीत जास्त आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 6वा मुद्दा येतो तो म्हणजे विस्तारित कुटुंब. आता अडचण अशी आहे की याच्यामध्ये की पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामुळे सर्वजण एकत्रच राहत होते. भावकी असायची मोठी, त्या भावकीमध्ये पण परत लढाया व्हायच्या, एका भावकीची दुसऱ्या भावकीशी, एका घराण्याची दुसऱ्या घराण्याशी, तर हे सगळे लोक एकत्र राहायचे. त्याच्यामध्ये आजी आजोबा, काका मामा, आत्या मावशी, चुलत भावंड हे सगळे लोक राहायचे. परत काही आश्रित पण त्यांच्या आश्रयाने राहायचे, ते पण त्या घराण्याचाच भाग असायचे. ह्या सगळ्यांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखा मिळवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे फक्त माझा एक पूर्वज आहे तर त्या पूर्वजाची माहिती घेऊन मी शांत नाही बसलं पाहिजे. ह्या सगळ्यांची पण आपण जे म्हणतो की विस्तारित कुटुंब जे आहे त्याची जास्तीत जास्त माहिती आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बरेच लोक असतात ते युद्धामध्ये मृत्यू पडतात, भावकीच्या वैरामध्ये मृत्यू पडतात, बरेच लोक असतात सोडून जातात, पळून जातात, काही लोकांचा दुष्काळामध्ये मृत्यू होतो. मोठं विस्तारित कुटुंब असं छोटं छोटं कसं होत गेलं ते आपल्याला विस्तारित कुटुंबाची माहिती मिळेल तर आपण समजून घेऊ शकतो किंवा समोरच्या माणसाला समजून सांगू शकतो. 7वा मुद्दा आहे व्यवसाय आणि शिक्षण. प्रत्येक पूर्वज जो माझा आहे त्या पूर्वजाचा व्यवसाय कुठला होता, त्या कुटुंबातील अजून किती लोक कुठले व्यवसाय करत होते, ते आलुतेदार बलुतेदार होते, वतनदार होते, अजून काय करत होते, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय होती, आणि त्यांनी कोणी एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं का, त्याच्याबद्दल त्यांना काही पदवी वगैरे मिळवली होती का, कोणी त्यांना नावाजलं होतं का, कोणी धर्मामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये प्रावीण्य मिळवेल, कोणी महसूल यंत्रणेमध्ये प्रावीण्य मिळवेल, कोणी सैन्यामध्ये प्रावीण्य मिळवेल, कोणी हिशोब किताबला आपण लिहितो किताब लिहितो त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवेल. तर ह्या सगळ्या गोष्टींची पण आपल्याला माहिती गोळा करायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. 8वा मुद्दा आहे सर्वात महत्वाचा, तो म्हणजे राहण्याची ठिकाणं. तर माझा पूर्वज जो आहे तो कुठे कुठे राहत होता आणि त्याचे जे कुटुंबाचे सदस्य होते ते पण तो जेव्हा जिवंत होता तेव्हा कुठं कुठं राहत होते, त्या सगळ्या ठिकाणांची नावं आणि त्यांचा त्या ठिकाणी राहण्याचा कालावधी मला माहीत असला पाहिजे. त्याचं कारण हे आहे की पूर्वीच्या काळी सातत्यानं स्थलांतर होत असत, लोक एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करत असत, त्याचे अनेक कारणं असत, त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु एकाच जागी कुठेही फॅमिली स्थिर नसे पूर्वीच्या काळामध्ये, तर कोणता कुटुंब माझं पूर्वज आहे त्या पूर्वजाचा कोणता नातेवाईक कोणत्या काळात कुठे राहत होता आणि का सोडून गेला आणि माझ्या पूर्वजाने पण का स्थलांतर केलं हे मला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की काही काही गावं धरणाखाली जातात, काही काही गावांचा मागमूस दुष्काळामध्ये मिटून जातो, काही काही गावं जाळून टाकतात, त्यामुळे आता आपल्याला सापडत नाहीत. काही गावांची नावं बदलली जातात. आपले पूर्वज जिथे कुठे जातात त्यांचं ठिकाण शोधण्याच्या या अडचणी आहेत. जर तरी पण आपण त्यांचं ठिकाण आधुनिक कालखंडामध्ये शोधू शकलो, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शोधू शकलो, त्याचं गुगल मॅपिंग करू शकलो, आपल्याला त्याचे कॉर्डिनेट मिळाले, तर सोन्याहून पिवळी गोष्ट आहे की ह्या ठिकाणी माझे पूर्वज राहत होते आजच्या गुगल मॅप प्रमाणे. आणि गुगल मॅपच्या धर्तीवर जर आपण त्यांचा ट्रेस लावू शकलो स्थलांतराचा, या काळात इथे, या काळात इथे, या काळात इथे, तर अजून आपल्याला मदत होऊ शकते. 9वा मुद्दा आहे तो म्हणजे ऐतिहासिक संदर्भ. ऐतिहासिक संदर्भ अशासाठी की प्रत्येक कुटुंबावर कुठल्या नाही कुठल्या घटना त्यावेळेला मोठा परिणाम करत असत, युद्ध होत असत, नैसर्गिक आपत्ती येत असत, परकीय आक्रमण होत असत, कधी कधी जो राजा असे स्वतःचा तो राजाचा अन्याय करत असे, अनेक गोष्टी होत असत. तर ह्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत या महत्वाच्या गोष्टीमुळे कुटुंबाला स्थलांतर करावं लागत असे, कधी कधी कुटुंब देशच सोडून जात असे, कधी कधी परागंदा होत असे, कधी कधी गेला कुठं त्याचा काही माग लागत नसे, त्याचा मोठा वाडा मागा उभा आहे पण घरातल्या एका पण माणसाचा माग लागत नाही. तर या ज्या घटना घडतात या घटनांचे ऐतिहासिक संदर्भ आपल्याला माहीत असले पाहिजे, दंतकथा आख्यायिका वगळून. म्हणजे माझ्या पूर्वजाबद्दल आणि त्याच्या प्रत्येक पूर्वजाबद्दल म्हणतोय मी, वंशावळीमध्ये असणारे माझे जर समजा 100 पूर्वजांची नावं असतील तर प्रत्येक पूर्वजाबद्दल तुम्हालाही मेहनत करायची आहे की त्याच्याबद्दल काही ऐतिहासिक संदर्भ असतील तर ते आपण शोधण्याचं काम केलं पाहिजे. 10वं जे याच्यामध्ये मुद्दा आहे तो 10वा मुद्दा म्हणजे कायदेशीर कागदपत्र. ही तर महत्वाची गोष्ट आहे आणि बऱ्याच लोकांची कायदेशीर कागदपत्र सापडतात, पण याच्यामध्ये प्रामुख्याने जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, घटस्फोटाचे कागद, वारसा हक्क, याची जे काही आपल्याला कागदपत्र मिळतील ते जेवढ्या पूर्वजांच्या आपल्याला गोळा करता येतील तेवढे आपण केले पाहिजे. 11वा मुद्दा म्हणजे आपल्या पूर्वजांचे जर काही फोटो किंवा प्रतिमा असतील, म्हणजे 18व्या शतकापर्यंत 16व्या 17व्या शतकापर्यंत आपण बघतो की आपल्याला चित्र काढलेलं आढळतं कुठेतरी फ्रेममध्ये लिहिलेलं,
त्याच्यानंतरच्या काळामध्ये कोणी चित्रकाराने काढून ठेवलं असेल किंवा कुठे आपले पूर्वज असतील तर त्या कुटुंबाचे फोटो, चित्र आणि त्या कुटुंब ज्या ठिकाणी राहत होतं, जे व्यवसाय करत होतं त्याच्याशी संबंधित जर काही प्रतिमा असतील तर त्या आपण गोळा करायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्या प्रतिमा भरपूर फरक पाडतात. याच्यासाठी तुम्ही एआयचा पण वापर करू शकता की तुम्हाला जर तुमच्या कुटुंबियांचं लोकेशन अचूक माहीत असेल आणि ते काय काम करतात माहीत असेल, हे जर तुम्ही एआयला सांगितलं तर एआय तुम्हाला बऱ्यापैकी त्या काळातलं दर्शन घडवू शकतो की तुमचे पूर्वज कसे दिसत असतील. 12वा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या पूर्वजांविषयीची आरोग्य आणि अनुवंशिक माहिती. पूर्वीच्या काळी आपण बघतो की लोकांना बरेच रोगराई होत असे, पण त्यावेळेला आजच्या इतकं आरोग्य क्षेत्र होतं ते प्रभावी नव्हतं, की आजच्या इतकं आरोग्य क्षेत्र होतं ते प्रगत नव्हतं. त्यामुळे ती रोगराई कळायची नाही, आपल्याला अनुवंशिक रोग कळायचे नाहीत. पण बऱ्याच ठिकाणी नोंदी केलेल्या असतात की अमुक अमुक माणूस उलटी होऊन मेला, अमुक अमुक माणूस होता त्याला दुसरा काहीतरी रोग झाला, अमुक अमुक माणूस होता तो अपंग झाला, अमुक अमुक येडाच होता मतिमंद झाला तो. तर ह्या ज्या काही नोंदी असतात ह्या नोंदी पण आपल्या पूर्वजांच्या सापडतात, त्या आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर काही अनुवंशिक दोष असेल आपल्यामध्ये तर पुढच्या पिढीमध्ये तो दोष आपण थांबवू शकतो जर आपल्याला ही माहिती मिळाली तर, की आपल्या पूर्वजांमध्ये काही गोष्टी आरोग्यविषयक किंवा अनुवंशिक काही जर आपण म्हणतो डिसेबिलिटीज असतील तर त्याही शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नेहमी काय करतो की आपल्या पूर्वजांच्या गौरवाच्या गोष्टी शोधायचा प्रयत्न करतो आणि ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, कारण या गोष्टींमुळे काय होतं की माझ्या मोठेपणाला बाधा आहेत. या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी मला माझं मोठेपण सिद्ध नाही होऊ देत, त्याच्यामुळे आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण खरं तर नाही केलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर कोणाचं रेकॉर्ड जर जुनं सापडलं एखाद्या अनुवंशिक रोगाचं तर पुढच्या पिढीला आपण वाचवू शकतो, त्याच्यामुळे आपण याची पण काळजी घेतली पाहिजे. 13वी गोष्ट म्हणजे 13वा मुद्दा जो आहे तो म्हणजे वेगवेगळे धार्मिक विधी जे होतात त्या धार्मिक विधींची आपल्याला माहिती पाहिजे. आपले पूर्वज ज्या धर्माचं पालन करतात त्याच्यामध्ये समजा नामकरण समारंभ असेल, नवीन बाळ जन्माला आलं, कोणाची मुंज होत असेल, कोणाचं लग्न झालं, त्यानंतर घरामध्ये काही मृत्यू झाला अकाली, किंवा आपण म्हणतो की दुसरी एखादी घटना घडली काही ज्याच्यामध्ये आपण बरेच आपले विधी मुलांच्या संदर्भामध्ये केले जातात, लग्नाचे विधी पण बरेचदा केले जातात, कुळाचार बरेच पाळले जातात. तर या सगळ्या धार्मिक विधींची जर तुम्ही माहिती गोळा करू शकला तर एखादा पूर्वज आपला त्याच भागातला आहे का नाहीये हे आपल्याला सिद्ध करायला बऱ्यापैकी मदत होऊ शकते. 14वा जो मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक आणि जातीय पार्श्वभूमी. आपले जे पूर्वज होते ते आपले पूर्वज कोणत्या सांस्कृतिक वारशाचं पालन करत होते, ते कुठली संस्कृती मानत होते, सामाजिक परिस्थिती आणि सांस्कृतिक परिस्थिती वेगळी गोष्ट आहे. पूर्वज कुठल्या समाजात राहत होते ती वेगळी गोष्ट आहे आणि कुठली संस्कृती पाळत होती ती वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे आपले पूर्वज कुठले सण समारंभ साजरे करत होते, कुठल्या गोष्टींना त्यांच्या कुळाचारामध्ये महत्व होतं, जत्रा यात्रा बाकीच्या गोष्टी असतील, कुठला देव मानत होते ते, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर आपल्या पूर्वजांचं जातीय मूळ आणि जातीय परंपरा ही गोष्ट तर आपण अवॉइड करू शकत नाही. भारत म्हणलं की त्याचं दुसरं नाव जात आहे. हिंदू समाजाला आपण दोष देतो, पण हिंदू धर्म सोडून गेलेले लोक पण त्या जातीमध्ये अजूनही अडकलेले आपल्याला दिसून येतात, किंवा ज्यांचं हिंदू धर्म सोडून गेलेले नाहीत पण मूळचे त्याच जातीतले त्याच धर्मातले लोक आहेत, जो धर्म बाहेरून भारतामध्ये आलाय त्या धर्मामध्ये पण आपल्याला जाती शिरलेल्या दिसून येतात. तर जातीय मूळ आणि जातीय परंपरा आपण ही गोष्ट अवॉइडच करू शकत नाही भारतामध्ये. तर तुमच्या पूर्वजांचं जातीय मूळ कुठलं होतं आणि ती कशा रीतीने तुमचे पूर्वज त्या जातीमध्ये सम्मिलित झाले याची माहिती पण आपल्याला वंशावळीवरून मिळाली पाहिजे. 15वी सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे लष्करी सेवा. आपल्याला काय केलं पाहिजे की बहुतांश आपल्याला माहिती आहे की 16व्या शतकामध्ये किंवा त्याच्या आधीपासून 15व्या शतकापासून महाराष्ट्रातल्या जनतेचं किंवा पूर्णपणे किंवा महाराष्ट्रातल्या समाजाचं किंवा मराठी माणसाचं पूर्णपणे लष्करीकरण झालं होतं. तर कोणत्याही जाती धर्मातला माणूस असू दे त्याला त्याचा जीव वाचवायचा असेल तर त्याला काहीतरी लाठीकाठी तरी चालवता आली पाहिजे, ढाल तलवार नाही चालवता आली तर, आणि कुठल्या तरी देशमुखाच्या नाही तर राजाच्या पाटलाच्या पदरी तो राहिला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याची जीव वाचण्याची काही एक शक्यता नव्हती. किंवा पदरी जरी नाही राहिला तरी कुठला तरी राजा, भले तो मुसलमान राजा असू दे, भले औरंगजेब का असे ना, पण कोणाचा तरी जोपर्यंत त्याला पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्याची जगण्याची काही एक शाश्वती नव्हती. त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या दुसऱ्या कुठल्या नोंदी सापडोत न सापडोत लष्करी नोंदी सापडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. त्यामुळे लष्करी नोंदीचे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र पण आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी काही पराक्रम गाजवला असेल त्याच्याबद्दल कुठे एखाद्या पत्रामध्ये उल्लेख आला असेल, कुठे त्याचा काही पुरस्कार मिळाला असेल, सन्मान दिला असेल कुठल्या राजाने, तर त्याची पण माहिती आपण गोळा करायचा प्रयत्न केला पाहिजे. 16वा मुद्दा म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना. म्हणजे
आपल्या पूर्वजांनी आयुष्यामध्ये काय मिळवलं, त्याने काय अचीव केलं. बऱ्याचदा काय होतं की आपले पूर्वज असतात, शेती करत असतात महाराष्ट्रामध्ये आणि नंतर अर्धा वेळ शेती आणि अर्धा वेळ सैन्यामध्ये असतात. कोणी महसुलामध्ये असे, कोणी प्रशासकीय कार्यामध्ये असे, कोणी वकील असे, कोणी बोलणी करायला जात असेल समोरच्या माणसाशी, कोणी हेर खात्यामध्ये असेल. काही ना काहीतरी शेती व्यतिरिक्त आपले पूर्वज करतच असतात. एखादा जरी लोहार जरी असेल, सुतार जरी असेल, तर त्याने एखादं वेगळं काहीतरी अवजार बनवलेलं असेल ज्याच्यामुळे शेती करणं सुसह्य झालेलं असेल. कोणी शेतीमध्ये वेगळा प्रयोग केला असेल, कालवे काढले असतील, बागा बनवल्या असतील, वेगळ्या बागा बनवण्याचं काम पण मोठ्या प्रमाणात चालत असते त्यावेळेला. तर ह्या ज्या आयुष्यामध्ये आपल्या पूर्वजाच्या जर काही महत्वपूर्ण उपलब्धी असतील, त्याच्यासाठी त्या राजाने कुठले त्याला सन्मानित केलेला असेल. त्याच्या आयुष्यामध्ये जे काही महत्वाच्या घटना घडलेल्या असतील, म्हणजे जन्म झाल्यानंतर मोठा झाला, कुठल्या तरी पाटलाच्या पदरी राहिला, मग देशमुखाच्या पदरी गेला, मग राजापर्यंत त्याचं नाव पोचलं, मग त्याला मोठी पदवी मिळाली. असे मैलाचे दगड आहेत आपल्या पूर्वजांच्या आयुष्यामधले. ते मैलाचे दगड पण आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर जशा सुखद घटना, गौरवशाली घटना आहेत, तशाच काही लाजिरवाण्या आणि दुःखद घटना पण माणसाच्या आयुष्यामध्ये घडतात. तसं काही आपल्या पूर्वजांच्या आयुष्यामध्ये घडल्या असतील, काही विशेष प्रसंग उद्भवले असतील, तर त्याचा पण आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 17वा मुद्दा म्हणजे सामाजिक आणि सामुदायिक सहभाग. जुन्या काळामध्ये आपण जर पाहिलं की आज आपण काय करतो की आपण स्वतंत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो किंवा विलग कुटुंब पद्धतीमध्ये राहतो. पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब पद्धती होती. समाज हा एकत्रितच होता आणि समाज हा कुठल्या नाही कुठल्या संप्रदायाशी जोडलेला असायचा. म्हणजे आज जसं आपण एखाद्या क्लब बरोबर किंवा एखाद्या समाजाबरोबर जोडलेला असतो, तसं जुन्या काळामध्ये कोणी वारकरी संप्रदायावर जोडला असेल, कोणी रामदासी संप्रदायावर जोडला असेल, धार्मिक दृष्ट्या झालं. राजकीय दृष्ट्या कोणी कुठल्या दुसऱ्या राजकीय विचारप्रणालीशी जोडला असेल. म्हणजे घोरपडे असतील, मुधोळचे, त्यांनी ठरवलं की विजापूरकरांचीच चाकरी करायची. त्यानंतर शिवाजी महाराजांनी ठरवलं की आम्ही स्वतंत्रच व्हायचं. तर हे काय आहे की वेगळे वेगळे समाजातले फरक आहेत. काही लोकांनी ठरवलं शिवाजी महाराजांना साथ द्यायची, जीव गेला तरी चालेल. काही लोकांनी ठरवलं सगळ्यात मागचं आमचं 7 पिढ्यांचं वैभव गेलं तरी चालेल, पण मुसलमानांची चाकरी करायची किंवा परकीय आपण म्हणतो आक्रमकांची चाकरी करायची. त्यांनी नेहमी इस्लामी जे शासक होते त्यांचीच चाकरी केलेली आपल्याला काही घराण्यांनी दिसून येतं की त्याच्यासाठी त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवायची पण तयारी ठेवली होती. तर हे काय आहे की कुठल्या नाही कुठल्या तरी धार्मिक, सामाजिक, आर्थिक गटाशी आपण जोडलेलो असतो. तर आपल्या पूर्वजांचा नेमका कोणत्या समुदायाशी संबंध होता, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, अजून बरेच प्रकार असतील वैयक्तिक त्याच्यामध्ये, तर ते आपण शोधलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी नागरीकरणामध्ये काय योगदान दिलं, कशा प्रकारे चांगले नागरिक समाजासाठी कार्य केलं. म्हणजे काही लोकांनी काय केलं, त्यांचे राहते वाडे होते शाळेसाठी दिले, काही लोकांनी त्यांची राहती घरं दवाखान्यासाठी दिली, काही लोकांनी रस्ते बांधले, काही लोकांनी देवस्थानाला पत्रे चढवले. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत की नागरीकरण होण्यासाठी किंवा चांगला नागरिक म्हणून आपल्या पूर्वजांनी काही योगदान दिलेलं असेल तर त्याची पण आपण काय केली पाहिजे, माहिती शोधली पाहिजे. 18वा मुद्दा म्हणजे वेगवेगळे आपले प्रत्येक पूर्वज असतात, त्या आपल्या प्रत्येक पूर्वजाच्या बद्दल अनेक दंतकथा असतात, आख्यायिका असतात, वेगवेगळ्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात, गोष्टी ऐकायला मिळतात. आपल्या पूर्वजांचं आपल्याला वेगवेगळ्या कथांमध्ये वर्णन पण ऐकायला मिळतं. कधी जर एखाद्या पूर्वजाने काही मोठीच कामगिरी केली असेल तर एखाद्या संतांच्या अभंगामध्ये पण त्याचा उल्लेख येऊ शकतो, राजाच्या पत्रामध्ये पण उल्लेख येऊ शकतो. कुटुंबामध्ये काही कौटुंबिक कथा त्या कुटुंबाचं वर्णन करणाऱ्या किंवा विशेष सांगणाऱ्या पिढ्यानुपिढ्या चालत असतात. तर त्या पिढ्यानुपिढ्या सांगितलेल्या कौटुंबिक कथा पण आपण ऐकल्या पाहिजेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे नुसते ऐकल्या नाही पाहिजेत, ते जे ऐकलंय ते व्यवस्थित लिहून काढता आलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपण ऐकतो कानाने, ऐकायला आपल्याला भारी वाटतं, नंतर वाटतं दंतकथा आहेत, आख्यायिका आहेत, या लोकांनी सांगितल्यात, कशाला लक्ष देऊ मी यांच्याकडे. मग मी काय करतो की ते ऐकतो पण लिहितो. ऐकतो मी जवळजवळ 1 दिवस 2 दिवस ऐकतो, जत्रेला जातो आणि ऐकतो गोष्टी, घरी येतो तेव्हा फक्त 2 पॅरेग्राफमध्ये लिहितो. तसं नाही झालं पाहिजे. जे काही तुम्ही ऐकलंय ते जसंच्या तसं संगतवार तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. कदाचित त्यातूनही तुम्हाला अनेक मार्ग मिळू शकतात. 19वा मुद्दा आहे तो म्हणजे जनगणना वॉर्ड आपण ज्याला म्हणतो, जनगणना रेकॉर्ड ज्याला आपण म्हणतो. जनगणनेच्या नोंदी असतात. पूर्वीच्या काळी पण जनगणना केल्याशिवाय काम भागत नसेल. लोकसंख्या किती आहे त्याची जनगणना केली जात असेल, सैनिक किती आहेत त्यांना पगार वाटत असेल त्यांची गणना केली जात असेल, शेतीविषयक जमिनीची गणना केली जात असेल, शेतकरी किती आहेत, उपरे किती आहेत, मिराजदार किती आहेत त्याची जनगणना केली जात असेल. अशा गैर राजकीय जनगणना किंवा आपण ज्याला म्हणतो की गैर सामाजिक जनगणना पण पुष्कळ केल्या जात असतात. त्यांची पण माहिती उपलब्ध वेगवेगळ्या आर्काइव्हमध्ये आहे. तर आपल्या भूभागामध्ये त्यात कुठे आपल्या पूर्वजाचं नाव सापडतंय का त्याची आपण चौकशी केली पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे 20वा मुद्दा, मालमत्ता आणि जमिनीचा रेकॉर्ड. हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा मुद्दा आहे, त्याच्याबद्दल जास्त काही बोलायची गरज नाही.
आपल्या पूर्वजांच्या मालमत्ता कुठं होत्या, किती होत्या, काय होत्या, त्यांची कागदपत्रे काय होती, जमीन जायदाद काय होती, त्याचे पुरावे काय आहेत, इनाम वतनाचे पुरावे काय आहेत, माझ्याकडे माझ्या जमिनीचे पुरावे काय आहेत, या सगळ्यांचा आपण रेकॉर्ड गोळा केला पाहिजे तुमच्या. आणि असं गृहीत धरू नका, बऱ्याचदा आपण काय करतो की माझा एक पूर्वज आहे, त्याने स्वकष्टाने वतन मिळवलं किंवा त्याने स्वतःच्या कर्तृत्वाने वतन मिळवलं, तर मी त्याची जी वतनाची त्याला जमिनी मिळाली त्याचाच फक्त हिशोब ठेवतो. त्याच्या मागे जे माझे पूर्वज होते आणि पुढं पण जे पूर्वज होते त्यांनी त्या जमिनी मिळवल्या किंवा विकून खाल्ल्या परत, त्याचा आपण काही रेकॉर्ड ठेवत नाही. आपण फक्त गौरवशाली गोष्टींचा रेकॉर्ड ठेवतो नेहमीप्रमाणे. तर त्याच्यातून पण आपण बाहेर आलं पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यांचं जेवढं जमीन आणि मालमत्तेचं रेकॉर्ड मिळेल आपल्याला तेवढं कायदेशीर रेकॉर्ड आपण गोळा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपणच आपल्या चॅनेलला 119 कागदपत्रांचे व्हिडिओ बनवले, 200 पेक्षा जास्त कागदपत्र आहेत. कुठल्याही कागदपत्रामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मालमत्तेचा माग लागू शकतो. तुम्हाला त्या कागदपत्रांची नावं माहीत असली पाहिजे, त्या गोष्टी शोधता येऊ शकतात. 21वा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे DNA टेस्टिंग. आता हा वैकल्पिक मुद्दा आहे, म्हणजे याच्यासाठी कोणी कोणावर सक्ती नाही करू शकत की तुम्ही तुमचं DNA टेस्टिंग करून घ्या म्हणून. पण आजच्या काळामध्ये DNA टेस्टिंगची सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. आपल्याकडे असा एक प्रघात आहे की DNA टेस्टिंगमध्ये काही आलं तरी तिकडे लक्ष द्यायचं नाही, ते एवढं मनावर घ्यायचं नाही, त्याचं महत्त्व मानायचं नाही. परंतु आजच्या काळामध्ये जर तुम्ही तुमची वंशावळी शोधत असाल किंवा पूर्वज शोधत असाल आणि तुम्ही तुमचं DNA टेस्टिंग करून घेत नसाल किंवा ते मानत नसाल DNA टेस्टिंगला, तर तुमची वंशावळी हमखास अर्धवट राहणार, हे गृहीत धरून ठेवायला काही हरकत नाही. 22वा मुद्दा जो आहे तो 22वा मुद्दा म्हणजे शोक संदेश आणि अंत्यसंस्काराच्या नोंदी. बऱ्याचदा आपण काय करतो की आपल्या पूर्वजाचा एखाद्या लढाईमध्ये मृत्यू झाला आपल्याला माहित असतो, आपण त्या लढाईची वर्णनं लोकांना सांगत बसतो. पण ती लढाईमध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की राजा असेल, महाराजा असेल, सरदार असतील, सेनापती असतील, ओळखीचे लोक असतील, ते सांत्वनपर पत्र पाठवत असतात. म्हणजे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्या मातेला किंवा भाऊबंधांना सांत्वनपर पत्र पाठवत असतात. त्या पत्रांमधून पण भरपूर माहिती मिळते आपल्याला, ज्यांना आपण शोक संदेश म्हणतो. किंवा त्या पूर्वजाचा अंत्यसंस्कार जिथे केले जातात ती स्मशानभूमी जर तुम्हाला सापडू शकली किंवा दफनभूमी असेल, अजून काही असेल, ती जर तुम्हाला सापडू शकली तर ती स्मशानभूमी किंवा दफनभूमी पण तुम्हाला तुमच्या पूर्वजांबद्दल अनेक माहिती देत असते. त्यामुळे ज्या गावामध्ये जिथे कुठे तुमच्या पूर्वजाचा मृत्यू झाला त्याचं जर काही कुठे ठिकाण सापडलं तुम्हाला, त्याची समाधी, त्याच्यावर काही चित्र कोरलेलं असेल, कुठे दफन केलेलं असेल, थडगं एखादं काही असेल सापडलं तर शोधण्याचा प्रयत्न करा, त्या पण गोष्टी तुम्हाला भरपूर माहिती देतात. 23वा मुद्दा आहे तो म्हणजे इतर कागदपत्र. आता इतर कागदपत्र आपण कशाला म्हणतो की आपल्या पूर्वजांनी बऱ्याचदा पत्र आणि पत्रव्यवहार केलेले असतात. आपण चूक काय करतो की आपण आपल्या पूर्वजांना एक तर साक्षर समजतो, नाही तर आपण आपल्या पूर्वजांना ठार निरक्षर समजतो. आपण दोन्ही टोकांना समजतो, आपण मध्ये राहत नाही कधीच. पहिली गोष्ट काय की सगळेच तुमचे पूर्वज साक्षर नव्हते, पण ते साक्षर नव्हते याचा अर्थ ते पत्र लिहित नव्हते असं नाही. ते कुणाकडून तरी कुलकर्णीकडून, ग्राम जोशीकडून पत्र लिहून घेऊन त्यांचा पत्र व्यवहारात चाललेलाच असायचा, कारण जमिनीचे वाद चाललेले असायचे. कोणाला वाटायचं माझ्यावर अन्याय झालाय, कोणीतरी माझं घरदार लुबाडतोय, कोणीतरी अजून दुसरं काहीतरी करतो. त्यामुळे हे जे वाद आहेत हे वाद सतत चाललेले असायचे, त्यामुळे पत्र व्यवहार करणं गरजेचं असायचं. उचकती लोक असत ती सतत कुठल्या नाही कुठल्या तरी राजाकडे जाऊन त्यांचं रडगाणं गात असत, माझं वतन गेलं, माझी जागा गेली, काय झालं, त्याचे पत्रव्यवहार होत असत. काही लोक असतात ते स्वतःच्या डायऱ्या किंवा वह्या लिहून ठेवत असतात, ज्यांना आपण शकावली म्हणतो. की कौटुंबिक असेल तर कौटुंबिक हकीकती, कैफियती, शकावल्या घराण्याचे लिहिले जात असत. काही व्यक्ती स्वतःच्या पण नोंदी करून ठेवत असतात, त्या पण सापडतात वैयक्तिक नोंदी काही काही लोकांच्या. तरी तुमच्या प्रत्येक पूर्वजाने काही लिहिलंय का ते आपण नेहमी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुष्कळ लोक आहेत, मी त्यांच्याशी बोलायला गेल्यानंतर म्हणतात, अहो सर होतं हो, माझ्या वडिलांनी लिहिलेलं, मीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, बरबाद करून टाकलं. कित्येक लोक मला म्हणतात आमच्याकडे ताम्रपट होतं सर, तो आम्ही भंगारामध्ये विकला. काही लोक म्हणतात की आमची कागदपत्र आम्ही रद्दीत विकली. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमच्या पूर्वजांनी काही लिहिलं नव्हतं असं नाही, लिहिलं होतं, ते आपणच घालवलेलं आहे. तरी पण जे काही शिल्लक राहिलं असेल थोडंफार त्याच्याकडे थोडं आपण लक्ष दिलं पाहिजे. कदाचित तुमच्या पूर्वजांनी त्या काळाबद्दल किंवा इतिहासाबद्दल काहीतरी महत्त्वाची माहिती लिहून ठेवलेली असेल. दुसरी गोष्ट आहे की 24वा मुद्दा जो आहे की मगाशी आपण तो बोलता बोलता बोललेलोच आहोत की एखाद्या व्यक्तीचा जेव्हा विवाह होत असे तेव्हा त्या विवाहाला वेगवेगळे परवाने लागत असतात. राजाकडून पण परवानगी घ्यावी लागत असते, ते विवाहाची घोषणा केली जात असे, लग्न चिठ्ठी लिहिली जात असे, विवाहाच्या कार्यक्रमाची यादी काढली जात असे, वस्तूंची यादी काढली जात असे, प्रवासाचे परवाने ते लागत असत, वराड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातं त्यासाठी. त्यानंतर विवाहाच्या घोषणा केल्या जात असत की अमुक अमुक व्यक्तीच्या घरातला अमुक अमुक व्यक्तीशी विवाह ठरलेला आहे म्हणून त्याची बैठक बसत असे गावासमोर, गावातल्या माणसाला माहीत असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी जर विवाह होत असे तर त्या विवाहाची अनेक ठिकाणी नोंद आपल्याला आढळते. आपण शोधत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे.
माहिती उपलब्ध नाही ही समस्या नाहीये. जर तुम्ही शोधायचं म्हणलं तर ती माहिती तुम्हाला शोधल्यावर 100% सापडणारच आहे. तर तुमच्या पूर्वजांच्या विवाहाबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करायचा प्रयत्न करा. काही ना काहीतरी मार्ग तुम्हाला लागू शकतो. अजून एक गडबड करणारी गोष्ट काय आहे ती म्हणजे दत्तक नोंदी. हा 25वा मुद्दा आहे. तर दत्तक नोंदी काय आहे की बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये एखादा राजा किंवा एखादी व्यक्ती निपुत्रिक झाली किंवा सर्वसामान्य घराण्यातला एखादा सर्वसामान्य माणूस जरी निपुत्रिक झाला तरी तो काय करत असे की चुलत्याचाच मुलगा किंवा भावाचाच मुलगा दत्तक घेत असे. म्हणजे मोठमोठ्या राजघराण्यामध्ये काही दत्तक चालत असे असं नाही. छोट्यातला छोटा माणूस जरी असेल त्याला जर पुत्रप्राप्ती झाली नाही तर तो स्वतःच्या भावाचा नाही तर अजून कोणाचा मुलगा दत्तक घेत असे. आणि हे जे कायदेशीर दत्तक दस्तावेज जुन्या काळामधले आहेत त्या कायदेशीर दत्तक दस्तावेजांचं वाचन करता आलं पाहिजे. त्याचे योग्य अर्थ काढता आले पाहिजे, चुकीचे नाही काढले पाहिजेत. जन्मदाते कोण आहेत, दत्तक पालक कोण आहे त्याची व्यवस्थित माहिती शोधली पाहिजे. ती पुष्कळ लोकांना सापडत नाहीये. त्यामुळे आजही पुष्कळ लोकांच्या जमिनीचे प्रॉब्लेम्स मला माहिती आहे याच्यामुळेच अडकून बसलेले आहेत की कोण माझ्या घराण्यातला कुठं दत्तक गेला आणि तो माझी जमीन घेऊन गेला का त्याने माझी जमीन लाटली का समोरच्याने त्याला जमीन दिली का नाही गेली किंवा मी दत्तक आलो इथे आणि मला इथलं काहीच भेटलं नाही, मागचं पण गेलं माझं निघून. असं पण काही लोकांच्या पूर्वजांच्या बाबतीमध्ये झालेले त्याचे वाद अजूनही जमिनीमध्ये चालू आहेत. ते दत्तक नोंदी आपल्याला व्यवस्थित वाचता आल्या पाहिजेत. 26वा मुद्दा आहे तो म्हणजे नागरिकत्व आणि नागरिकत्वाच्या नोंद. आपल्याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये तुम्ही राहत होता महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्ही नागरिक झाला स्वराज्याचे. असं नाही. तुम्हाला स्वराज्याचे तुम्ही नागरिक आहात याचं पण काहीतरी पुरावा सादर करावा लागत असे ज्या वेळेला तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल. तुम्ही जर औरंगजेबाच्या राज्यामध्ये राहत असाल, तुम्ही विजापूरच्या राज्यामध्ये राहत असाल, तुम्ही गोवळकोंड्याच्या राज्यामध्ये राहत असाल, तुम्ही पोर्तुगीजांच्या राज्यामध्ये राहत असाल तरी आज जसं आपण रहिवासाचा दाखला म्हणतो तसा रहिवासाचा दाखला माणसाला बाळगावा लागत असे जवळ की मी इथला रहिवासी आहे. नाहीतर जो ज्या राज्यात तो राहतोय पिढ्यानुपिढ्या तोच राजा त्याची गर्दन मारायला कमी करायचा नाही. कारण तुझ्याकडे परवाना नाहीये माझ्या राज्यामध्ये राहण्याचा आणि तू येऊन माझ्याकडे जमीन कसतो. आज जसं आपण बघतो दुसऱ्या देशातून लोक आपल्या देशामध्ये येतात आणि आधार कार्ड मिळून राहतात इथे. तर त्या काळामध्ये त्या गोष्टी पण होत असायच्या की चुकीचे परवाने मिळवले जायचे लाच देऊन. अनेक गोष्टी होत असत. ते नागरिकत्वाची प्रमाणपत्र पण आपल्याला मिळतात, नागरिकत्वाच्या काही नोंदी पण मिळतात आपल्याला जर आपण शोधल्या तर. काही काही जणांच्या बाबतीमध्ये सुदैवाने ते सापडतात. खास करून जेव्हा व्यापारी प्रवास करत असतात किंवा तुम्ही महाराष्ट्रातून काशी यात्रेला गेलात तीर्थयात्रेला, तुम्ही कुठल्या गावचे आहात, कोण आहात, कुठल्या राज्यातले आहात, त्या राजाचं तुम्हाला चिठ्ठी घेऊन जावी लागायची. हा माझ्या राज्यातला माणूस आणि या कारणासाठी चाललेला आहे तर त्याला पुढे परवानगी दिली जायची. त्याची स्क्रुटिनी पण केली जायची की तू असं नाही की तो मनुष्य आहे त्याने प्रमाणपत्र दाखवले ते चेक नाही केले, त्याचे कोणाचा तरी हवाला त्याला लिहून घेऊन जावं लागायचं. म्हणजे मी आता महाराष्ट्रातून काशी यात्रेसाठी उत्तर प्रदेशमध्ये चाललोय असं गृहीत धरा तुम्ही, तर उत्तर प्रदेशमध्ये मला कोण ओळखते, कोणीच ओळखत नाही. मी काही पण म्हणेन मी कोणी आहे, तर मला पुण्यातल्या नाही तर साताऱ्यातल्या एखाद्या माणसाला ज्याला तिकडे कोणीतरी ओळखतंय, कोणी धर्मपंडित ओळखतोय, कोणी आपण म्हणतो एखादा शेठ सावकार ओळखतोय, कोण कर्ज देणारा, कोणी राजा ओळखतोय, सेनापती ओळखतोय, त्याचा हवाला मला इकडून घेऊन जावा लागायचा की बाबा हा माणूस माझ्या राज्यातला, याला सहकार्य करा, हा कोणी लुच्चा लफंगा किंवा ठग नाहीये. म्हणजे ही नागरिकत्वाच्या नोंदी किंवा प्रमाणपत्र पण आपल्याला आढळतात. त्याच्यानंतर 27वा मुद्दा आहे तो म्हणजे प्रवास आणि पासपोर्टच्या नोंद. सातत्याने लोक प्रवास करत असत, व्यापाराच्या निमित्तानं करत असत, त्यानंतर सैन्य हालचाली होत असत, तीर्थयात्रेसाठी तीर्थाटनासाठी लोक फिरत असत, अनेक कारणासाठी लोक फिरत असत. तर त्यांना वेगवेगळ्या चेक नाक्यांवरून त्यावेळेला जावं लागत असे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये ही व्यवस्था जास्त स्ट्रिक्ट करण्यात आली होती. संभाजी महाराजांच्या नंतर त्यांचे पुत्र होते ते की जागोजागी नाके होते. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते जकाती भरायचं असेल तर जकातीचा परवाना, बाकीचे दस्तक, तुमचे प्रवास करत असाल तुम्ही तर तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी आहे का नाही त्या भागामध्ये. मगाशी मी म्हणलं तसं कोणाच्या तरी हवाल्याची चिठ्ठी ओळख दाखवण्यासाठी, तुम्ही कुठून कुठे स्थलांतर करत आलेला त्याच्या नोंदी, म्हणजे की मी इथे राहत होतो, नंतर मी इथे आलो, नंतर मी इथे आलो, नंतर मी इथे चाललो, याच्या नोंदी. आणि जर तुम्ही राजकीय वकील असाल तर तुम्ही कुठे पोहोचला, काय करता त्याच्या नोंदी, त्याची रोजची बातमीपत्र मूळ राजाकडे येत असत. अशा प्रवासाच्या अनेक नोंदी, ज्याला आपण आज पासपोर्टच्या पण नोंदी म्हणतो, तशा प्रकारच्या नोंदी आपल्याला इतिहासामध्ये आपल्या पूर्वजांचे सापडू शकतात. कारण आपण सर्वजण, आपल्या सर्वांचेच पूर्वज जे होते ते स्थलांतर करत होते. 28वा मुद्दा म्हणजे आपल्या कुटुंबांच्या वारसा वास्तू किंवा वस्त्रप्राव. आता बऱ्याचदा काय होतं की मी पूर्वजांचा शोध घ्यायचा म्हणल्यावर मी काय करतो की मी नेहमी त्यांचं नाव शोधतो, वंशावळी शोधतो, कागदपत्र शोधतो, पण आपल्या कधी लक्षात येत नाही की आपण काय केलं पाहिजे की आपण आपल्या पूर्वजांच्या जी चिन्ह होती, त्यांच्या ज्या वस्तू होत्या, ज्या प्रतीकं होती, जी ते बाळगत होते, जे कपडे होते, त्यांच्या कपड्यांची पद्धत कशी होती,
त्या सगळ्या गोष्टी पण गोळा करायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला भरपूर गोष्टी सांगतात. एकतर त्या सगळ्या गोष्टींमुळे आपले पूर्वज आपल्याबरोबर असल्यासारखं वाटतात, आणि दुसरी गोष्ट ही आहे की त्यांचा इतिहास पण आपल्याला कळतो की त्या वस्तूंमुळं ते पूर्वज काय करत असतील. म्हणजे एखाद्या माणसाकडे जर तुमच्या पूर्वजाकडे एखादी तलवार सापडली, तर ती तलवार पोर्तुगीज सापडली, तर आपण म्हणू शकतो याचा काहीतरी संबंध पोर्तुगीजांच्या राज्याशी आला होता. एक ढोबळ मानाने उदाहरण झालं. कोणाकडे एखादा मोती सापडला, कोणाकडे एखादा स्फटिक सापडला, तर ते कुठे निर्माण झाले. कोणाकडे एखादा हिरा सापडला, तो हिरा कुठून निर्माण झाला, तो आला कुठून त्याच्याकडे, तो गेला होता का तिकडे आणायला. अशी भरपूर माहिती आपल्याला त्या वस्त्र प्रावरणांवरून किंवा तो जे कपडे घालतो त्या कपड्यांवरून पण त्याचा दर्जा कळू शकतो आपल्याला, की कुठल्या प्रकारचे कपडे घालत होती ही व्यक्ती, तिचा दर्जा काय असेल, कुठल्या वस्तू असतील तर तिला सामाजिक मान किंवा राजकीय दरबारामध्ये स्थान काय असेल, त्याच्यावरून पण आपल्याला भरपूर गोष्टी कळू शकतात. भरपूर लोकांचे पूर्वज होते, त्यांना नगाऱ्याचा मान होता. तुमच्या घरामध्ये एखादा छोटा मोठा तरी नगाऱ्याचं काहीतरी अस्तित्व सापडलं पाहिजे ना. किंवा आपण म्हणतो की पगडीला तुरा लावायचा मान होता, तो तुरा तुमच्याकडे असला पाहिजे ना. तर तो नाहीये म्हणून त्यांना मान नव्हता असं नाही, परंतु शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण फक्त कागदपत्रांच्या मागे नाही लागलं पाहिजे. या आपण वस्तू, कपडे, त्याच्यानंतर छोटे मोठे आपण म्हणतो प्रतिकात्मक चिन्ह, ही पण आपण शोधत राहायला पाहिजे. ती पण आपल्याला भरपूर माहिती देतात. 29वा मुद्दा म्हणजे वृत्तपत्रामधील लेख. आता हे वृत्तपत्रांमधील लेख काय आहेत, तर एखादा आपला सदस्य असतो, आपल्याला असं वाटतं की मोठा राजा महाराजा असेल, त्याने काही पराक्रम गाजवला असेल, तर त्याचंच कुठेतरी अकबरामध्ये नाव छापून आलं असेल 16व्या शतकात, माझं कुठे येणार आहे. पण असं नाही होत. बऱ्याचदा मोठमोठ्या लढाया होतात, बऱ्याचदा व्यापारी उलाढाली होतात, बऱ्याचदा छोटे मोठे व्यवहार होतात. त्याची पण नोंदी आपल्याला कधी कधी लंडनच्या किंवा आपण म्हणतो की नॉर्वेच्या याच्यामध्ये आपल्याला सापडतात, डच लोकांच्या याच्यामध्ये सापडतात, पोर्तुगीजांच्या रेकॉर्डमध्ये सापडतात, त्यांच्या अकबरामध्ये त्या गोष्टी प्रसिद्ध झालेल्या सापडतात. म्हणजे तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहात, याचा अर्थ तुमच्या पूर्वजांचं नाव कुठल्या अकबरामध्ये येऊ शकणार नाही असं नाही, येऊ शकतं. जर तुम्ही काही ना काही आपण म्हणतो की उलाढाल करत असाल किंवा काही ना काही हालचाल करत असाल, गावामध्ये तुम्ही बसून नाही किंवा गावाच्या बाहेर, गावाच्या शिवेच्या आतच राहिला असं नाही, गावाच्या शिवेच्या आत जरी राहिला असेल, तिथे काही गडबड झाली असेल तर ती पण कुठल्या तरी अकबरामध्ये येऊ शकते, तेवढी मोठी असेल. तर आपल्या पूर्वजांच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये पूर्वीच्या काळापासून, म्हणजे 16व्या शतकापासून धरून चला तुम्ही आत्तापर्यंत आल्या असतील, तर त्या वृत्तपत्रांची कात्रणं, जन्म, विवाह, मृत्यूच्या घोषणा ज्या काही झाल्या असतील, ती कात्रणं सगळी आपण गोळा केली पाहिजे. 30वा मुद्दा आहे तो म्हणजे पूर्वीच्या काळी वेगवेगळे आश्रम असत किंवा वेगवेगळ्या शाळा असत, छोट्या मोठ्या असत मुलांना शिकवण्यासाठी. सगळेच लोक काही निरीक्षर नसत. आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे की एक पर्शियन हिंदू सेनापती म्हणून, तर ती व्यक्ती भारतातून पर्शियामध्ये शिकायला गेली होती आणि तिकडून सेनापती होऊन परत आले आणि विजापूरच्या दरबारी काम करत होते. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती कुठे काय शिकायला गेली, शाळा म्हणजे तुम्ही असं धरून चला की एखादी व्यक्ती एखाद्या तीर्थस्थानी शिकायला गेली, म्हणजे एखाद्या व्यक्ती पैठणमध्ये धर्माचं शिक्षण घ्यायला गेली, कोणी नाशिकला गेला, कोणी काशीला गेला, तर तिथे शिकवणारे ते कोणीतरी आहेत, त्यांना त्या आश्रमामध्ये किंवा त्या घरामध्ये प्रवेश देणारे तर आहेत. कित्येक व्यक्ती कित्येकांच्या घरामध्ये आश्रित राहत असतात मोठमोठ्या पंडितांकडे गोष्टी शिकण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी. बरेच लोक असतात ते स्वतःच्या आई वडिलांकडूनच शिकत असतात. तर ह्या ज्या काही शिक्षणाच्या नोंदी आहेत लोकांच्या, आपल्याला वाटतं 16व्या शतकातल्या सापडत नाहीत, असं नाही, सापडतं. एखाद्या माणूस कुणाकडे शिकला, तो काय करत होता, कुठलं नॉलेज घेतलं त्याने, तुमच्या पूर्वजांच्या बाबतीत पण अशा काही नोंदी सापडल्या तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 31वा जो याच्यामध्ये मुद्दा येतो तो म्हणजे रोजगाराच्या नोंदी. आपले पूर्वज काही ना काहीतरी पोटा पाण्याचा उपद्व्याप करतच होते, भले ते लढाई लढत असतील असं नाही, पण प्रपंच चालवायचं, मुलाबाळांचं पोट भरायचं म्हणजे काही ना काही व्यवसाय करणं गरजेचं आहे, काही ना काही रोजगार करणं गरजेचं आहे. तर रोजगाराच्या नोंदी तर हमखास सापड. जर तुम्ही आलुतेदार बलुतेदार असाल तर तुमची नोंद त्याच्यामध्ये येईलच, वतनदार असाल तर त्याच्यामध्ये येईलच. जर तुमच्याकडे काही जमीन नसेल, तुम्ही एखाद्या गावी जमीन कसायला उपऱ्यासारखं जात असाल, तर ती पण नोंद तुमची येणार की एवढे उपरी सापडले आहेत म्हणून या भागामध्ये आहेत ते. तर भरपूर नोंदी रोजगाराच्या सापडतात. तर त्या रोजगाराच्या नोंदी पण आपण शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. कुठल्या ठिकाणी आपले जे पूर्वज होते ते रोजगारावर जात होते किंवा व्यवसाय करत होते, त्या ठिकाणांची पण नावं आपल्याला माहीत असली पाहिजे. ही गोष्ट तर सहज मिळू शकते, बाकीच्या गोष्टींसारखी एवढी दुर्धर नाहीये मिळण्यासाठी. 32वा महत्वाचा विषय म्हणजे जमीन आणि मालमत्तेचा व्यवहार. याच्याबद्दल जास्त काही बोलायची गरज नाही. पूर्वीच्या काळी पण जमिनीची खरेदी विक्री होत असे, जमीन गहाण ठेवली जात असे देणी फेडण्यासाठी, आणि बऱ्याच उलाढाल्या होत असतात आणि त्याचे काही गडबड झाली तर महजर पण पुष्कळ लिहिलेले असतात. त्यामुळे जमीन आणि मालमत्तेचा व्यवहार जर आपल्या पूर्वजांनी केला असेल तर त्याच्यावर पण आपण नजर ठेवली पाहिजे. सर्वात महत्वाचा मुद्दा ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो तो म्हणजे की करांच्या नोंदी. की आपल्याला असं वाटतं की पूर्वीच्या काळी कर नव्हतेच किंवा कर भरला जात नव्हता, कर चुकवेगिरी होत नव्हती, तर ती होत होती त्या काळामध्ये, पण तो मानवी स्वभाव आहे. फक्त त्या काळात करांचं जे आपण म्हणतो की आज ज्यांना आपण कर म्हणतो, मालमत्ता कर म्हणतो किंवा आपल्याला जीएसटी द्यावा लागतो,
तसं त्या करांचं स्वरूप नव्हतं. करांचं स्वरूप वेगळं होतं. संपूर्ण गावाला मिळून कर बसवला जात असेल, तो गावाने भरायचा असेल, ते प्रत्येकाच्या वाटणीला जेवढा जेवढा येत असेल तेवढा एकत्र करून आणि तो दरवर्षी सरकारमध्ये जमा करावा लागत असेल. अजून तुमच्याकडे काही मालमत्ता असेल, तुम्हाला जमीन इनाम मिळाली असेल, त्याचे वेगळे काही असतील तर कर ठरले असतील ते तुम्हाला द्यावे लागत असतील. अजून समजा औरंगजेबासारखा एखादा माणूस मध्येच धर्मांध झाला आणि त्यांनी जिजिया कर बसवला. मध्येच धर्मांध झाला म्हणायचा विषय असा की आधी नव्हता, नंतर झाला. तर ही मध्येच त्याला हुक्के आले की मी जिजिया कर चालू करतो, तर तुमचे पूर्वज जिजिया कर भरत असतील तर त्याची पण नोंद तुम्हाला कुठे ना कुठेतरी सापडू शकते. असे भरपूर कर आहेत, धार्मिक कर आहेत, राजकीय कर आहेत, मालमत्तेचे कर आहेत. तर या करांच्या नोंदी पण, तुमचं उत्पन्नाच्या करांचा दस्तावेज पण तुम्हाला सापडू शकतात. पूर्वजांचे नसतील तुमच्याकडे तरी पण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्या वंशावळीमध्ये आपल्याला थोडंसं परिपूर्णता येईल. 34वा मुद्दा म्हणजे घटस्फोट आणि विभक्त होण्याच्या नोंद. बऱ्याचदा कुटुंबामध्ये काय होत असे की नवरा बायकोचं भांडण होत असे किंवा नवरा बायकोला सोडून देत असे किंवा तो एखादा अंगवस्त्र ठेवलेला असेल तिला मानतच नसे किंवा दासदासी असत, त्यांच्यावर अनैतिक संबंध असत. काही लोक आपण म्हणतो की स्त्रिया लोकांनी ठेवलेल्या असतात, लोकांना राग येतो. परंतु कुणबीन हा त्या काळामध्ये जी स्त्री विकत घेतली जात असे तिला कुणबीन म्हणत असे. मराठा कुणबी जातीशी तिचा काही संबंध नाही, हा वेगळा शब्द आहे. आपण ते मागं सिद्ध पण केलेलं आहे. कोणी उगाच डोक्यामध्ये राग घालून फोन करायचं काही कारण नाहीये. तर कुणबीन नावाची स्त्री, एक स्त्री असे जी कामासाठी आणली जात असे, तिला कुणबीन म्हणलं जात असे. काही लोक ती स्त्री पुत्रप्राप्तीसाठी किंवा आपण ज्या शय्या सोबतीसाठी पण स्त्री विकत घेऊन येत असत आणि याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक असत. कोणी काही फक्त उच्चवर्णीय असं नाही, ज्याला जी वाट आहे, ज्याच्याकडे पैसा आहे स्त्री विकत घेण्यासाठी तो स्त्री विकत घेत असे. त्याच्यामध्ये परत कधी लग्न केलं, कधी नाही केलं, कधी पाठ लावला किंवा नाही केला, याच्या हजारो गोष्टी होत असत. त्यानंतर काही सेटलमेंट पण करून द्यावी लागत असे. म्हणजे असं पण नाही की ती स्त्रीला तुम्ही वाऱ्यावर सोडून द्याल. तिने तक्रार केली किंवा तिच्या बाजूने कोणी राजाकडे तक्रार केली, पुरुष दोषी निघाला, पुरुषाला पण शिक्षा होत असे, फक्त स्त्रीला शिक्षा होतं असं नाही. त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत आणि त्या दोघांमध्ये काहीतरी सेटलमेंट झाल्याची, काही सेटलमेंट करण्याची झाल्याची पण कागदपत्र उपलब्ध आहेत किंवा दोघांनी मिळून ठरवलं की आम्ही असं असं केलेलं आहे. आता राजाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची काही गरज नाही किंवा पेशव्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची काही एक गरज नाही. 35वा जो मुद्दा आहे तो म्हणजे पालकत्व आणि संरक्षकता नोंद. म्हणजे पूर्वीच्या काळी अनेक मुलं होत असत, वैध संबंधातून, अवैध संबंधातून, अनैतिक संबंधातून होत असत. ती सगळ्याच मुलांना काही अधिकार मिळत नसे, पितृत्वाचा अधिकार दिला जात नसे किंवा मातृत्वाचा अधिकार दिला जात नसे. कधी आई वडील दोघंही सोडून देत असत त्यांना. असे कित्येक लोक भटकत असत ज्यांच्या आई वडिलांचा पत्ता नाहीये. काही लोकांना दुसऱ्याच्या संरक्षणाखाली राहावं लागत असतं. त्या काळामध्ये एखादा महत्वपूर्ण वारस असेल तर त्याला दुसरीकडे कोणाकडे नेऊन ठेवत असत, कोणाच्या तरी कस्टडीमध्ये. तर कोणी कोणाचं पालकत्व घेतलंय किंवा कोण कोणाच्या कस्टडीमध्ये राहत होतं आणि किती काळ राहत होतं त्याच्या पण नोंदी उपलब्ध होऊ शकतात. त्या नोंदी आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 36वा जो नोंदीचा प्रकार आहे तो म्हणजे पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा नोंद. आता पेन्शन म्हणजे काय आहे की पूर्वीच्या काळी आपण पाहिलं की प्रतापगडचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये जे लोक कामी आले तर त्यांच्या विधवांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पेन्शन दिली. नंतरच्या काळामध्ये पण आयुष्यभर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा पेन्शन देण्याची पद्धत चालूच होती. महाराजांचं राज्य स्थिर होतं तेव्हा. किंवा अजूनही जे लोक जखमी झाले त्या लोकांना आता कामधंदा करता येत नाही तर त्यांना काहीतरी सामाजिक सुरक्षा त्या काळामध्ये दिली जात असे. काही ना काहीतरी वर्षासन लावून दिले जात असे. ह्या युद्धामध्ये कामी आला, याचा हात तुटला, याचा पाय तुटला, आता शेती करू शकत नाही, हा उत्पन्न मिळवू शकत नाही, हा लढू शकत नाही, मग त्याला सांभाळणार कोण कुटुंबाला? तर त्याला पेन्शन नाही पण त्याला काही ना काहीतरी एक सामाजिक सुरक्षा दिली जात असे त्या कुटुंबाला, जेणेकरून त्या कुटुंबाचं पण काय होत असे की पालन पोषण होत असे. भले जमिनीच्या स्वरूपामध्ये असेल एखाद्या तुकड्याच्या, एखाद्याला आपण म्हणतो जमिनीचा एक छोटा तुकडा तोडून दिला सरकारने, कशासाठी तोडून दिला? पण त्याला नाही जमत, त्याची बायका मुलं तरी ती जमीन कसून खातील, उघड्यावर पडणार नाहीत. तर ह्या नोंदी पण आपल्याला सापडतात. त्या नोंदी पण आपण आपल्या पूर्वजांचा शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. 37वा मुद्दा म्हणजे मृत्यूपत्र आणि इस्टेटीच्या नोंदी. हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, काही बोलायचं कारणच नाही. कितीतरी मृत्यूपत्र आहेत महाराष्ट्रामध्ये लिहिलेली जुनी पुराणी. कितीतरी आपण प्रॉपर्टीचे सेटलमेंट तेव्हा पण झालेले आहेत. आता पण लोक खोटी नाटी कागदपत्र जोडून सेटलमेंट करायच्या मागा आहेतच, काही ना काही करून, काही प्रॉपर्टी बळकवायच्या वगैरे. ती पण उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्या मृत्यूपत्र आणि इस्टेटीच्या नोंदी पण आपण आपल्या पूर्वजांच्या शोधल्या पाहिजेत. जर तुम्ही कुठल्या कोर्ट कचेरीच्या कचेऱ्यामध्ये अडकलेला असाल कचाट्यामध्ये, तर हे तर तुमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे आणि हे सापडू शकतं. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. तुमच्याच्याने होत नसेल, कोणीतरी तज्ज्ञ माणसाला काम सोपवा, तो काही ना काही तुमची एखादा समस्या असेल त्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. 38वी सगळ्यात महत्वाची मुद्दा म्हणजे स्थलांतर आणि स्थलांतरांच्या नोंद. आता दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की कामाधामानिमित्त करणारा प्रवास, व्यवसायानिमित्त केला जाणारा व्यापारी प्रवास आणि मी उठूनच चाललो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तर प्रवास करणं आणि स्थलांतर करणं या दोन अशा प्रकारे वेगळ्या गोष्टी. मी कुठे प्रवासाला गेलो तर कधी काळी वर्ष 2 वर्षांनी 5 वर्षांनी पण मी माझ्या मूळ गावी परत येईल.
पण स्थलांतर केलं मी एखाद्या ठिकाणी, दुष्काळ पडला, आक्रमण झालं, राजाने फसवलं किंवा मीच काहीतरी गुन्हा केला ना, आता मी पळून दुसऱ्या राज्यामध्ये चाललोय, असं मी स्थलांतरण केलं, तर मी परत नाही येत त्या स्थलांतरामध्ये. त्या स्थलांतरांच्या पण ज्या आहेत त्या नोंदी असतात. जी कोणी फरारी झाले, ते एखाद्या व्यक्तीला फरारी घोषित केले की तो न सांगता पळून गेलेला आहे, सैन्यातून पळून गेलेला आहे, किंवा काहीतरी त्याने स्त्री विरुद्ध, कुठल्या तरी स्त्री विरुद्ध काहीतरी गुन्हा केला, राजाचा काहीतरी गुन्हा केला, फरारी झालेला आहे, पण तो कायमचा स्थलांतरित झालेला आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. अशा पण नोंदी सापडतात. वेगवेगळे लोक जे स्थलांतर करतात काही कारणाने, की आपण म्हणतो की कोणीतरी कोणाच्या तरी पदरी राहण्यासाठी इकडून तिकडे येतं की माझ्या तिथे भागत नाही. बरेच लोक कोकणातून घाटावर आले त्या काळामध्ये स्थलांतर करून, का आता कोकणामध्ये निभत नाही, सिद्धींचा जात जास्त आहे. विजापूरचे 700 पटात स्थलांतर करून विजापूरवरून शिवाजी महाराजांकडे आले, का तर त्यांच्या पदरी चाकरी करण्याच्या अपेक्षेने आले. कर्नाटकातले लोक महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रातले लोक मध्य प्रदेशमध्ये गेले. अशा बरीच स्थलांतराची आपल्याला नोंदी सापडतात. त्यांना प्रवासाच्या नोंदीशी आपण जोडलं नाही पाहिजे. कायमचा जर एखादा माणूस एखाद्या ठिकाणून उठून दुसऱ्या ठिकाणी गेला असेल तर त्याला स्थलांतर म्हणतात. त्याची स्थलांतर प्रमाणपत्र आणि या स्थलांतरितांच्या प्रवासांच्या सूची पण मिळतात, त्या शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. 39वी जी नोंद आहे ती म्हणजे न्यायालयीन नोंदी. मराठी माणूस म्हणलं की त्याला कोर्ट कचेरी केल्याशिवाय मजा येत नाही आयुष्यामध्ये, की मी जन्माला आलो आणि एक पण कोर्ट कचेरी नाही केली, माझ्या भावकीमध्ये एखाद्याला नडलो नाही, की दुसऱ्या कोणाला तरी माझा अहंकार दाखवला नाही, या गोष्टीत मजा नाही. तर ही गोष्टी झाल्या नाही तर मजा नाही. हे पूर्वी काळापासून चालू आहे. पूर्वीचा काळ म्हणलं की याने त्याच्यावर खटला टाकला, त्याने याच्यावर खटला टाकला, याला साक्षीला घेतलं, त्याला मध्ये गोवलं, सारखे महजर बसत असत, सारखे आपण म्हणतो की न्यायसभा बसत असत, बोध सभा बसत असत, धार्मिक सभा बसत असत, राजाच्या दरबारामध्ये तक्रारी गुजरल्या जात असत. त्याच्या कित्येक हजारोनी न्यायालयीन नोंदी उपलब्ध आहेत. आपल्या कुटुंबाच्या सदस्याच्या प्रकरणी काही न्यायालयीन नोंद असेल तर आपल्याला त्याचा प्रकाश पडू शकतो नाही. तर तुमच्या सदस्याचं बरेचदा असं होतं की माझा आडनाव आहे, कुठेच सापडत नाही, काय करू मी, माझा काही मागच लागत नाही. कदाचित तुम्ही कुठल्या तरी न्यायालयीन नोंदीमध्ये सापडेल तुमच्या पूर्वजाचं नाव, जो साक्षीदार होता किंवा आरोपी होता किंवा ज्याने फिर्याद केली होती, फिर्यादी होता, त्याच्याबद्दलचे कायदेशीर निर्णय देण्यात आले, कुणी गुन्हा केला, कुणाला काही शिक्षा देण्यात आली, काय झालं, त्याच्यामध्ये पण तुमच्या पूर्वजांची नाव सापडू शकतं. 40वा आता मुद्दा जो म्हणला जातो बऱ्याचदा की आपल्याकडे नाही सापडत, परंतु विम्याचा व्यवसाय फार जुना व्यवसाय आहे. वेगळ्या प्रकारे पण विम्याचा व्यवसाय पुरातन काळामध्ये चालत असेल. तर आज आपण जे म्हणतो जीवन विमा पॉलिसी किंवा आरोग्यविषयक दस्तावेज आहे, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नाही चालत. पण तुम्ही परदेशातल्या एखाद्या माणसाची हे शोधत असाल तर काही ना काही प्रकारे त्याला संरक्षण दिलं गेलं जायचं, जेणेकरून त्याचा मृत्यू झाला तर त्याला पुढे त्याचा प्रपंच कसा चालेल किंवा काय भागवलं जाईल. किंवा आपण असं म्हणतो की एखादा राजा आहे, तो एखाद्या राजाने काय केलेलं आहे की एखाद्या माणसाला आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या वतनदाराला पत्र पाठवलं, त्यांच्यामध्ये करार झाला, दोघांची मन मिळवणी झाली. त्याच्यामध्ये असं चाललं की तुम्ही आमचं करायचं आणि आम्ही तुमचं काम करू, म्हणजे तुम्ही आमच्यावर निष्ठा ठेवा, आम्ही तुमच्यावर निष्ठा ठेवू, आम्ही तुम्हाला आपलं मानलं, तुम्ही आम्हाला आपलं माना, आणि इथून पुढे जे काही तुमचं आमचं होईल ते एकसारखंच होईल. जर तुम्ही आमच्या कामी आला तर आम्ही तुमच्या मुलाबाळांचं चालू, तुम्ही आम्हाला काही दगाफटका झाला तर तुम्ही आमच्या मुलाबाळांचं पुढं चालवू. तर मुलाबाळांचं पुढं चालवणं जे आपण म्हणतो का नाही, त्याची जी कागदपत्र आहेत ना, ती एक प्रकारे विमाच आहेत. म्हणजे तुम्ही जर सरकारी कामावर खस्त झाला किंवा सरकारी कामावर तुम्हाला मृत्यू आला किंवा तुम्ही आमच्याशी निष्ठावानात सरकारी काम करत नव्हतं, नैसर्गिक मृत्यू आला, तरी पण आता मुलाबाळांचं कोणी चालवावं. मग त्या मुलाबाळांचं चालवण्यासाठी सरकार काही ना काहीतरी तरतूद करत असते, जिला आपण विमा नाही म्हणू शकत आजच्या काळातली विमा पॉलिसी सारखं, परंतु काही ना काही संरक्षण सरकार देत असते. त्याच्या पण नोंदी आपल्याला जुन्या काळामध्ये आढळून येतात. 41वा मुद्दा तो म्हणजे कारावास आणि तुरुंगातल्या नोंदी. आता याच्यामध्ये गडबड काय आहे की पूर्वीच्या काळी आपण बघितलं की भरपूर लोकांना तुरुंगात टाकण्यात येत असे. तुरुंगात टाकायला काही निमित्तच लागत नसे. राजाची लहर फिरली की तुम्ही तुरुंगात गेला की तुम्ही विस्मृतीमध्ये गेला. कितीक लोक राजाने तुरुंगात टाकले, कुठल्या तरी किल्ल्यावर डांबले, काय आहेत त्यांना नंतर आठवेनच काय आपण कुणाला तुरुंगात टाकले, तो तिथे तुरुंगात राहून वेळा झाला, त्याला नंतर कळेना किती वर्ष तुरुंगात राहिलोय मी. अशा कारावासाच्या पण नोंदी भरपूर आपल्याला आढळतात. म्हणजे भरपूर नोंदी नष्ट झालेल्या आहेत, कारण ना ते कैदी राहिले जिवंत नंतर अपील करायला, आणि ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं होतं ते राजाचं पण राजा दुसऱ्या कोणीतरी बळकावलं, आणि हा कुठल्या तरी किल्ल्यावर तुरुंगात आहे, त्याचा कोणी वाली नाही, तो तसाच आहे, तिथे चाललाय त्याचं ते. मग अशा भरपूर गोष्टी काय झालेल्या आहेत याच्यामध्ये लुप्त झालेल्या आहेत. तर तरीही ज्यांचा कायदेशीर न्याय निवाडा झालेला आहे, अशा कायदेशीर न्याय निवाडा झालेल्या कारावासाच्या नोंदी आपल्याला सापडतात. कोणी कुठला गुन्हा केला होता म्हणून त्याला कुठली शिक्षा दिली, त्याचं दिव्य जाऊन त्याने कुठं घ्यायचं, काय करायचं, या नोंदी पण आपल्याला सापडतात. तर ह्या कारावासाच्या नोंदी पण आपण शोधल्या पाहिजे. आपल्या घराण्यातल्या एखाद्या माणसाला कुठली गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली आहे का, किंवा तो कुठे फिर्यादी आरोपी होता का, कुठल्या महजारामध्ये साक्षीदार होता का, ह्या सगळ्या नोंदी आपण शोधल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये पण आपल्या पूर्वजांचा माग लागू शकतो, किंवा
आज ज्याला आपण गुन्हेगारी वृत्ती म्हणतो किंवा आज ज्याला आपण गुन्हा म्हणतो, तो त्या काळामध्ये गुन्हा नव्हताच. लोकांना वाटायचं माझा अधिकार आणि माझा अधिकार लाटला जातो म्हणून अमुक अमुक गोष्ट मी करतो. तर ह्या गोष्टींचा पण आपण विचार केला पाहिजे. 42वी नोंद आहे ती म्हणजे धर्मस्थळ आणि धार्मिक नोंद. आपण बघतो की भारत देश हा धार्मिक स्थळांचा देश आहे, तीर्थक्षेत्रांचा देश आहे. प्रत्येक माणूस हा तीर्थाटन करायचा प्रयत्न करत असतो. कधीतरी माणसाची इच्छा असते मी काशीला जावं, कोणाची असते मी मक्केला जावं, कोणाला वाटतं मी जयपूरला जावं, कोणाला वाटतं मी अजून एखाद्या माझं जे कुलदैवत आहे तुळजापूर तिथे जावं. आपण प्रत्येकजण वर्षातून एकदा तरी कुळाचार म्हणून किंवा जीवनामध्ये एकदा तरी कुळाचार म्हणून आपल्या तीर्थक्षेत्राला भेट देऊन येत असतो आणि तिथे काही ना काही दानधर्म करत असतो. तिथे त्या नोंदी ठेवलेल्या असतात. त्या नोंदी जर बऱ्याच तीर्थक्षेत्रांच्या नोंदी उपलब्ध आहेत, त्याची कपाटं उपलब्ध आहेत. तुम्ही तिथे गेला तर कदाचित तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा माग लागू शकतो. किंवा वेगवेगळे जे धार्मिक विधी केले जात असतात किंवा मोठमोठ्या धार्मिक स्थळांवर दोन विद्वानांमध्ये मोठ्या चर्चा होत असतात, वादविवादाचे प्रसंग येत असतात, मोठी सभा बसत असते की कोण विद्वान मोठा आहे ठरवण्यासाठी राजीपत्र वगैरे लिहून दिलं जात असे, कोण हरला यजित पत्र वगैरे. तर त्या गोष्टीमध्ये पण कदाचित तुम्ही जर कुठल्या धर्मस्थळाशी संबंधित असाल किंवा तुमचे पूर्वज कुठे धर्मयात्रा करत असतील, धार्मिक प्रवृत्तीचे असतील, तर त्याच्या नोंदी तुम्हाला धर्मस्थळाच्या ठिकाणी धार्मिक नोंदी तुम्हाला मिळू शकतात. 43वा जो मुद्दा आहे तो म्हणजे समाधी आणि स्मशानभूमीच्या नोंदी. मगाशी मी तुम्हाला म्हणलो तसं की तुमच्या पूर्वजांची स्मशानभूमी कुठे आणि दफनभूमी कुठे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जर ती स्मशानभूमी आणि दफनभूमी तुम्ही शोधू शकलात किंवा तुमच्या पूर्वजांचा कुठे एखाद्या रणांगणामध्ये मृत्यू झाला असेल, त्याची तिथेच समाधी बांधलेली असेल, ती समाधी तुम्ही शोधू शकला. कोणी स्त्री तुमच्या घरातली सती गेली असेल तर तिची सतीशिळा कुठे असेल ती तुम्ही शोधू शकला. तुमच्या घराच्या आजूबाजूला काहीतरी शिलालेख लिहिले असतील, विरगळी लिहिल्या असतील, तर त्या विरगळी आणि शिलालेखाचं तुम्ही वाचन करून घेऊ शकता, ते संरक्षित करू शकता. त्याच्यामधून पण तुम्हाला तुमच्या पूर्वजांची माहिती मिळू शकते. 44वा मुद्दा आहे तो म्हणजे मौखिक इतिहास. आपल्या कुटुंबातील जे सदस्य असतात त्या कुटुंबातल्या सदस्यांच्या मुलाखती ज्या आपण म्हणतो त्या आपण घेतल्या पाहिजेत. जे आजही जिवंत असतील. तुम्ही तुमची वंशावळी शोधताय, 12वे शतक माग आहे, पण आज जे तुमचे पूर्वज आज जे तुमचे नातेवाईक तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्षच देत नाही. जे जिवंत आहेत त्यांच्याकडे आपलं लक्षच नसतं. आपण नेहमी मागच्या काळामध्ये रममान झालेलो असतो. पण जे जिवंत आहेत ते जास्तीत जास्त नातेवाईकांशी व कुटुंबियांशी तुम्ही बोलला, गाववाल्यांच्या भावकीतल्या लोकांशी तुम्ही बोलला तर कदाचित तुम्हाला तुमच्या घराण्याची जास्त माहिती मिळू शकते. त्याच्यामुळे कुटुंबातली सदस्यांच्या मुलाखती, त्याच्यानंतर जुन्या काळामध्ये जर आपल्या कुटुंबातल्या काही सदस्याने काही भाष्य केलं असेल, त्याचं काही कुठे लिहून ठेवलं असेल मोडी भाषेमध्ये किंवा त्याने कशावर तरी आपण म्हणतो की स्वतःचं मत नोंदवलं असेल, काहीतरी बोलला असेल, त्याच्या पराक्रमाची हकीकत किंवा त्याच्या काही त्याने एखाद्या कारस्थानामध्ये भाग घेतला असेल त्याची काही कुठे नोंद असेल, या मौखिक गोष्टी की कोणीतरी मला तोंडाने सांगताय पण त्याचं मला कदाचित एखादं प्रतिलिपी किंवा कागदपत्र सापडण्याची शक्यता आपण निर्माण होते. तर या गोष्टींकडे पण आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. 45वा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आज आपण बघतो की फोटो अल्बम असतात किंवा कुटुंबाच्या स्मरणिका असतात. आधुनिक प्रकारामध्ये आपण त्याला फोटो अल्बम म्हणतो, आपण कॅमेऱ्याने फोटो काढतो. पण जुन्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही स्मरणपत्र लिहिलेली असतात. त्यांचे प्रकार वेगळे असतात. तुम्ही शकावली, कैफियती, हकीकती यांना पण स्मरणपत्र म्हणू शकता एका वेगळ्या प्रकारे. पण वैयक्तिक स्मरणपत्र पण कित्येक लोकांनी त्यांची लिहिलेली आहे. जे शिकले सवरलेले लोक आहेत किंवा आठवणी ज्यांच्या आहेत, ज्यांना शक्य होतं त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत, त्यांचे बद्दल झालेल्या घटना लिहिलेल्या आहेत, त्यांचे राग, त्यांचे द्वेष, त्यांचं आपण म्हणतो की दुःखद प्रसंग लिहिलेले आहेत. तर हे स्मरणिका प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये कुठल्या नाही कुठल्या कागदपत्राच्या स्वरूपामध्ये असू शकतात. त्याचा आपण नेहमी शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 46वा मुद्दा आहे तो म्हणजे की वंशावळीच्या संशोधन नोंद. बऱ्याचदा काय होतं की मला असं वाटतं की मीच माझ्या घरात वंशावळ शोधणारा पहिला, याच्या आधी कोणी माझी वंशावळ शोधली नाही. पण तुमची वंशावळ कदाचित तुमच्या आजोबांनी किंवा पणजोबांनी शोधलेली असू शकते. त्या संशोधनाच्या नोंदी तुमच्याकडे उपलब्ध असू शकतात किंवा कुठेतरी तुमच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा गेलेले असू शकतात. मला जर वाटतं की माझी वंशावळ काढावी तर माझ्या पूर्वजांना पण वाटतच असणार नाही, त्यांचंच DNA माझ्यामध्ये, तर मला आवड आहे तर त्यांना पण आवड असणारच आहे ना. विषय आपण काय केला पाहिजे, लक्षात घेतला पाहिजे की आधी जर आपल्या पूर्वजांनी काही वंशावळ काढले असेल किंवा लिहिले असेल, कुठे ठेवले असेल, रद्दीमध्ये विकू नका मित्रांनो. आपल्याकडे बाप गेला की त्याच्या बरोबरचे त्याच्या आठवणी पण घालवायच्या अशी काही लोकांची प्रवृत्ती असते की तो गेला आता काय त्याचं ठेवायची गरज नाही, होता तो ठीक होतं, जास्त मनाला लावून घ्यायची गरज नाही. अशा प्रवृत्तीची माणसं पण बघितलेली आहेत मी की त्यांना काही पडलेलंच नाही. पण माझ्या वडिलांनी, पूर्वजांनी जर काही वंशावळी लिहिल्या असतील, काही संशोधन केलं असेल, त्यांनी काही टिपण काढून ठेवलं असेल एखाद्या गोष्टीचं. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे की काही पूर्वजांनी टिपणं काढून ठेवलेली आहेत. पुष्कळ लोकांनी ती नंतर
असे उडवलेले आहेत हवेमध्ये धूर करून, ती वेगळा मुद्दा आहे. पण काही ठिकाणी ते सापडतात. पण ही प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये होती. आपण जेवढं स्वतःच्या पूर्वजांना अडाणी समजतो, जेवढं आपण त्यांना अक्षरशत्रू समजतो, निर्बुद्ध समजतो, तेवढे आपले पूर्वज निर्बुद्ध नव्हते. भले त्यांना लिहिता वाचता येत नसेल तर कुणाकडून काहीतरी त्यांनी लिहून घेतलेलं असायचं, हे असं असं झालं. कुठला तरी व्यवहार केला पैशाचा, त्याने तर असाच व्यवहार केलेला नसायचा जमीन तुकड्याचा, कुठतरी त्याची नोंद केलेली असायची. तर ही संशोधनाच्या नोंदी जमिनीच्या संबंधात असतील, वंशावळीच्या संबंधित असतील, अजून कशाच्या संबंधात असतील तुमच्या पूर्वजांच्या, तर त्या शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. 47वा मुद्दा हा आहे की सांस्कृतिक आणि जातीय संबंध ज्यांना आपण म्हणतो की आपल्या पूर्वज नेहमी कुठल्या नाही कुठल्या तरी, मी म्हणलं तसं सांस्कृतिक गटाशी जोडलेले आहेत. ते कुठल्या ना कुठल्या तरी जातीशी धर्माशी जोडलेले आहेत, ते कुठल्या ना कुठल्या धार्मिक पंथाशी संप्रदायाशी जोडलेले आहेत. तर ते जर कुठल्या नाही कुठल्या त्या संप्रदायाशी संबंधित असतील तर त्या संप्रदायाच्या कागदपत्रांमध्ये त्यांची नावं आढळू शकतात. मराठी माणूस म्हणला की आपण म्हणतो की समर्थ रामदास स्वामींनी म्हणलंय, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. म्हणजे पहिलं तुम्हाला हरिकथा निरूपण करायचं किंवा नंतर राजकारण समाजकारण जे असेल ते असेल तुमचं ते. तर तुम्ही हरिकथा निरूपणामध्ये असाल तर त्या संप्रदायामध्ये गोष्ट मिळेल, राजकारणामध्ये असाल राजकीय दरबारी नोंदी मिळतील, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचे कुठे पूर्वज असतील तर सामाजिक घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये नोंदी सापडण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्या पुढे येऊन आपण ज्या आजच्या काळामध्ये राहतो तो 48वा मुद्दा हा आहे की डिजिटल नोंदी आणि ऑनलाईन प्रोफाईल्स. मला असं वाटतं की माझ्या पूर्वजांना मला शोधायचं असेल तर मला भाट आणि हेळवीकडे जायला पाहिजे आणि ती सगळी जुनी पुराणी कागदपत्र आर्काइव्हमध्ये जाऊन वाचली पाहिजेत आणि त्याचं भाषांतर केलं पाहिजे. तसं नाही. आजकाल तंत्रज्ञानाची प्रगती एवढी झाली आहे की काही काही वेबसाईट्स निर्माण झालेल्या आहेत, काही ॲप्स निर्माण झाले आहेत ज्याच्यामध्ये लोकांनी भयानक डाटा संग्रह केलेला. तर तुम्ही जर ते आर्काइव्ह वाचू शकला तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा काही माग तिकडून पण लागू शकतो. त्याचं कारण ही ऑनलाईन वंशावळ जी आहे. उदाहरणार्थ गृहीत धरूया की मी एका गावामध्ये राहतो आणि तिथे माझ्या आडनावाचेच फक्त माणसं राहतात, पण माझ्याच आडनावाची 2 गावं महाड तालुक्यात आहेत, 2 गावं भोर तालुक्यात आहेत, 2 गावं अजून कुठेतरी आहेत आणि मी त्यांना ओळखतच नाही, पण त्या लोकांनी त्यांची माहिती भरून ठेवली कुठे ना कुठेतरी स्थलांतराची. ती जर मला ऑनलाईन वंशावळ डेटाबेसमध्ये सापडली किंवा मला कॉम्प्युटरच्या याच्यामध्ये सापडली तर मला मदत होऊ शकते. बरेच आपले मित्र असतात जे आपले आडनाव बंधू असतात, त्यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रोफाईल्स बनवलेले असतात. त्यांनी त्यांचं कौटुंबिक नेटवर्क आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. म्हणजे समजा माझ्याच आडनावाचा एक मनुष्य आहे जो माझ्या गावातला नाहीये, पण त्याने त्याचं फेसबुकवर प्रोफाईल बनवलंय, तिथे त्याच्या आत्या मामा सर्व नाते वगैरे सगळे दिसतात मला त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये. तर मला एक कुटुंब वृक्ष त्या फेसबुकच्या प्रोफाईलमध्ये पण दिसू शकतो. फेसबुक आपण म्हणतो तेवढी पण काही बिनकामाची किंवा टाकाऊ गोष्ट नाहीये. जर तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग केला तिचा तर तुम्हाला तिथे पण नेटवर्क दिसायला लागतं. एकेका माणसाच्या प्रोफाईलमध्ये जर त्याने तुम्हाला त्याच्या फ्रेंड लिस्टला ॲक्सेस दिला, म्हणजे आजकाल प्रत्येक गोष्टीला ॲक्सेस द्यावा लागतो, प्रोफाईल लॉक असतं, पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारलं त्याने तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि ॲक्सेस दिला, चल तू विचार कर या गोष्टी माझ्या प्रोफाईलमध्ये काही नवीन सापडत आहे का, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर गोष्टी मिळू शकतात. 49वा मुद्दा आहे तो म्हणजे समुदाय आणि सामाजिक कार्यक्रम. जर तुम्ही वंशावळी शोधत असाल तर तुम्ही सामाजिक असलं पाहिजे. कुटुंबाच्या ज्या आपल्या आपण म्हणतो की पुनर्मिलनाच्या नोंदी असतात की या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्व माझं कुटुंब एकत्र आलं होतं. पूर्वीच्या काळी आपण बघतो की जत्रा यात्रेच्या निमित्ताने लोक एकत्र येत असतात. आजकाल आपण बघतो की गणपतीच्या निमित्ताने लोक कोकणात जातात, एकत्र येतात. अजून बरेच काही वाढदिवसाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात. वेगवेगळ्या समुदायाच्या सभा भरल्या जातात, सामाजिक कार्यक्रम केलेले असतात, त्यांचे पण तपशील असतात. तर याच्या नोंदी फार जुन्या नाहीत, पण 17व्या-18व्या शतकातल्या ज्या नोंदी म्हणतो किंवा 18व्या-19व्या शतकातल्या नोंदी म्हणतो, या नोंदी हे सामाजिक कार्यक्रम जे होतात त्याच्या उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यामधून पण मला माझ्या पूर्वजांची माहिती मिळायला भरपूर मदत होते. 50वा जो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे भाषा आणि नावामधला बदल. बऱ्याचदा काय होतं की माझे पूर्वज जी भाषा बोलत असतात ती मी बोलतच नाही आता, किंवा मागची जी प्राकृत मराठी असते ती मराठी मी आज बोलतच नाही, आज मी आधुनिक मराठी बोलतो. त्याच्यामुळे भाषा बदलल्यामुळे नावामध्ये नोंदी झाले, नावाच्या नोंदी पण बदललेल्या असतात, नावं पण बदललेली असतात लिहिलेली. त्यामुळे माझं कुटुंब नेमकी कुठली भाषा बोलत असतं. मराठीमध्ये तर भयानक प्रॉब्लेम आहे. आपण म्हणतो की दर 15 मैलावर मराठी भाषा बदलते, तिचा बाज बदलतो, लिहिण्याच्या गोष्टी बदलतात, सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या होऊन जातात. पण मराठी भाषेमध्ये तर पुष्कळ समस्या निर्माण होतात पूर्वजांना शोधण्याचा. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे पूर्वज कुठली भाषा कुठल्या कालखंडामध्ये बोलत होते, 15व्या शतकातला माझा पूर्वज कुठली भाषा बोलत होता, 12व्या शतकातला कुठली बोलत होता, 18व्या शतकातला कुठली बोलत होता, मराठी भाषा बोलत असेल तरी मराठी कुठल्या लहेजाची कुठल्या भागातली बोलत होता याचं मला ज्ञान असणं गरजेचं आहे. 51वा मुद्दा आहे तो म्हणजे वैयक्तिक लेखन. याच्यामध्ये बरेच जे आपले पूर्वज असतात त्यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहून ठेवलेले असतात, त्यांनी काही स्मरण लेख लिहिलेले असतात, काही वैयक्तिक पत्र लिहिलेले असतात.
ती स्मरणलेख, वैयक्तिक पत्र, त्यांचे आत्मचरित्र आपल्या पूर्वजांनी स्वतःची लिहिलेली, किंवा आपल्यालाच माहित नसतं की माझा पूर्वज किती मोठा आहे, त्याने काय मोठं काम केलेलं आहे, आणि त्याचं कोणीतरी भलत्याच माणसाने आत्मचरित्र लिहिले जुन्या काळातलं, आपल्याला माहितच नसतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आत्मचरित्र आहे ते एका पोर्तुगीज व्यक्तीने तो जिवंत असतानाच लिहिलं. गार्डा म्हणून त्याचं नाव होतं, आपल्याला माहितच नाही. म्हणजे असं एखाद्या माझ्या पूर्वजाचं पण आत्मचरित्र दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं, किंवा माझ्या पूर्वजाची माहिती दुसऱ्या कोणीतरी लिहिलेली मला भेटू शकते. त्याचं कारण असं आहे, भले माझे पूर्वज संत तुकाराम महाराज नसतील, रामदास स्वामी नसतील, नामदेव महाराज नसतील, कोणी मोठे, पण माझे पूर्वज गावामध्ये कीर्तन करत असतील आणि गावामध्ये त्यांना फार मान असेल, तर कोणीतरी त्यांचं चरित्र लिहिलेलं असू शकतं. उदाहरणासाठी सांगायचं तर ते वैयक्तिक लेखन आणि दुसऱ्यांनी कोणी आपल्या कुटुंबाबद्दल केलेलं लेखन, याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, माहिती गोळा केली पाहिजे. 52वा मुद्दा आहे तो हा आहे की वंशावळी, समाज आणि प्रकाशन. उदाहरणार्थ, बरेच समाज जे असतात ते बरेच समाज स्वतःची वंशावळी, त्या समाजाची वंशावळी प्रकाशित करण्याची जबाबदारी घेत असतात. वेगवेगळ्या कुटुंबांवर लेख लिहित असतात. आपल्या समाजामधले वेगवेगळे जे नामांकित लोक असतात, होऊन गेले पूर्वज, त्यांच्याबद्दलची माहिती गोळा करून ती प्रकाशित करत असतात. आपल्याला माहित नसतं, आपण आपल्या कोशातून बाहेर येत नाही, आपण आपल्या घरातून बाहेर येत नाही. मला वाटतं मी बाजीराव आहे, मला सगळं कळतं, मी माझ्या घरात बसून वंशावळी गोळा करेन, कशाला कोणाकडे जायचं संबंध. पण जर आपण थोडंसं आपल्या कवचामधून बाहेर आलो, कोशामधून बाहेर आलो, तर आपल्या लक्षात येतं की फक्त आपणच नाही, काही संस्था, काही समाज जे आपल्या जातीशी संबंधित आहेत, समुदायाशी संबंधित आहेत, किंवा ज्यांना इतिहासाची आवड आहे आणि त्यांना कळतं की, उदाहरणार्थ मी आहे, तर मी बऱ्याच घराण्यांचा इतिहास सांगत असतो, लिहित असतो. त्या घराण्यांशी माझा काही संबंध पण नसतो, पण मला आवड आहे. मला वाटतं की हे माणसाचं कर्तृत्व हे समोर आलं नाही, हे समोर यायला पाहिजे, म्हणून मी व्हिडिओ बनवतो, मी संशोधन करतो. माझी इच्छा ती आहे की त्या माणसाचा इतिहास समोर आला तर महाराष्ट्राचा इतिहास समोर, पण त्या माणसाच्या घरातल्या लोकांना माहितच नाही मी हे काम करतो. असं पण बऱ्याचदा होतं. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की जे वंशावळी समाज असतात, जे वंशावळी बनवण्यामध्ये इच्छुक आहेत किंवा त्यांना त्याची आवड आहे, अशा सामाजिक संस्थांमध्ये आपण गेलं पाहिजे. त्या प्रकाशनांकडे पण आपण नजर ठेवली पाहिजे. 53वा मुद्दा जो आहे महत्वाचा, तो म्हणजे शैक्षणिक यश आणि सन्मान. आपले पूर्वज जे असतील तर तो पूर्वज, आपण 12व्या शतकातलाच माणूस माझा पूर्वज आणि त्याचीच काहीतरी मोठी पदवी ताम्रपट असेल तीच महत्वाची, आणि आता 19व्या शतकामध्ये इंग्रजांनी माझ्या पूर्वजाला काहीतरी पदवी दिली असेल तर तिचं काही महत्व नाही, असं आपण नेहमी करतो. तसं नाहीये. आपल्या कित्येक पूर्वजांनी किंवा राजघराण्यातले जे लोक आहेत, राजघराण्यातले लोक आहेत, संस्थानातले लोक आहेत, राजे महाराज आहेत, त्यांनी ब्रिटिशाच्या काळामध्ये पण त्या संस्थानांमध्ये इतक्या सुधारणा केल्या होत्या चांगल्या. त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळे मान सन्मान, पदव्या अगदी ब्रिटनच्या राणीने पण दिल्या होत्या. तर ब्रिटनच्या राणीचं कोण पदवी घेणं ही लाचारी समजावी का, हा वेगळा मुद्दा, किंवा हे देशाशी आपण म्हणतो की देशद्रोह आहे की ब्रिटनच्या राणीकडून पदवी घेणं, हा वेगळा मुद्दा आहे. त्याने काहीतरी केलं असेल ना, म्हणून त्याला ती ब्रिटनची राणी पदवी देते ना, उगाच पुढे देईल तेव्हा. मग कोणीतरी सैनिकांनी लष्करामध्ये असामान्य लढाईमध्ये पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धात शौर्य गाजवलेलं असेल, कोणीतरी राजाने मोठे सुधारणा केल्या असेल समाज त्याच्या संस्थानामध्ये, साईजराव गायकवाड असेल किंवा अजून कोणी असेल, म्हणून त्यांना सन्मानित केलं जात असेल. तर आपले पूर्वज पण फार जुने नाहीत, आत्ताचे पण जवळचे, त्यांच्या पण काही पदव्या, प्रमाणपत्र, पुरस्कार, सन्मान असतील तर त्या पण आपण जपून ठेवल्या पाहिजेत. इंग्रजांच्या काळामध्ये ज्या नगरपालिका स्थापन झाल्या त्या नगरपालिकांमध्ये पण आपल्या पूर्वजांना गौरवलेलं जाऊ शकतं. मागचेच आपण फक्त धरून ठेवायचं काही कारण नाही. इंग्रजांचा कालखंड घेत नाही, पेशवे कालखंड पकडा, तुम्ही त्याच्या आधीचे कालखंड पकडा. कदाचित तुम्ही मराठवाड्यामध्ये राहत असाल तर हैदराबादच्या निजामाच्या कालखंडामध्ये पण तुम्हाला काही गौरव मिळालेले असू शकतात पूर्वजांना. ते निजामाने दिलेत म्हणून दुय्यम समजायचं काही कारण नाही. त्या काळामध्ये जिथे पोटपाणी मिळत असेल तिथं माणसं चाकरी करत असत, दुसरा काही त्याच्यामध्ये वेगळा विषय नसे त्यांच्यासमोर. पोटाला मिळते, चाकरी करतो, चांगली चाकरी केली त्याचा सन्मान झाला. ते ही पदव्या, प्रमाणपत्र, पुरस्कार आणि सन्मान हे पण आपण जेवढ्या पूर्वजांच्या आपल्याला गोळा करता येतील, अगदी 12व्या शतकापासून तुम्ही करायचं आवश्यक कुठे ताम्रपट मिळालं तर, पण हे 18व्या 19व्या शतकातले पण तुमच्या पूर्वजांची जी गौरव चिन्ह आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना पण तेवढंच महत्व द्यायला शिका. 54वा मुद्दा, मागाशी मी म्हणलो तसं की आरोग्य नोंदी ज्या आपल्या पूर्वजांच्या असतात त्या पण आढळून येतात आपल्याला. वैद्यकीय नोंदी पण आढळून येतात आपल्याला जुन्या काही लोकांच्या. काही लोकांना जर अनुवंशिक रोग असेल किंवा अनुवंशिक काही आजार पण असेल, ते पण आपल्या जुन्या काळात आपण पूर्वजांना आपले निर्बुद्ध समजतो तेवढे नव्हते ते. त्यांना कळायचं की या घरामध्ये बाबा मुलं थोडी मंदच जन्माला येतात, या घरामध्ये अपंग माणसं जन्माला येण्याचं प्रमाण जास्त आहे, किंवा एक पिढी दर पिढी नाही आहेत पण 2 पिढ्यानंतर 3 पिढ्यानंतर हीच लक्षणं या घराण्यामध्ये आढळतात. अशा नोंदी पण ठेवलेल्या आढळतात आपल्याला आपल्या पूर्वजांनी. भले ते त्यांच्या परीने, त्यांच्या बोली भाषेमध्ये त्यांना जसं कळलं, लिहिलं तसं त्यांनी लिहिलं असेल, ते शोधणं आपलं काम. तेव्हा आरोग्य नोंदी पण महत्वाच्या आहेत. 55वा मुद्दा म्हणजे व्यावसायिक परवाने आणि प्रमाणपत्र. म्हणजे जुन्या काळामध्ये तुम्हाला काही व्यवसाय करायचा असेल, तो कायदेशीर व्यवसाय करायचा असेल, तो कुठलाही असो, तुम्ही वैद्यकीय असा किंवा आलुतेदार बलुतेदार असा,
तुमच्याकडे शासनाने दिलेला परवाना पाहिजे. तुम्हाला जर तो परवाना नसेल, परवानगी नसेल, प्रमाणपत्र नसेल शासनाने दिले, तुम्ही तो व्यवसाय करू शकायचा नाही. उदाहरणार्थ मी लोहार आहे असं गृहीत धरा आणि मला एका गावामध्ये आता बलुतेदार म्हणून नेमणूक केलेली, तर मला बलुतेदार म्हणून नेमलेलं आहे, तर मी वतनदार झालो, तर मला कोणी दिलं बलुतेदाराचं वतन, ते लोहार म्हणून त्या गावामध्ये? माझ्या पूर्वजांना कधी दिलं? भले वंश परंपरागत आहे, मग 10 पिढ्या मागे माझ्या पूर्वजांना मिळालं या गावामध्ये लोहार म्हणून वतन, तर त्याच्या पण नोंदी सापडतात. कोणीतरी तुम्हाला त्या गावामध्ये नेमणूक केल्याखेरीज, अगदी तुम्ही छोट्यातलं छोटं काम करत असं गटार साफ करायचं, त्याचा पण शासन तुम्हाला पगार देत असायचं, त्याचा पण परवाना लागायचा. कोणी पण माणूस गावातलं ढोर उचलून घेऊन जायचा नाही फाडण्यासाठी, ते काम करणाऱ्या माणसाला पण परवाना लागत असं तो व्यवसाय करण्यासाठी. ते परवाने किंवा प्रमाणपत्र कुठं मिळतात ते आपण चौकशी केली पाहिजे. जर मिळाली आपल्या पूर्वजांची काही, तर तुम्हाला ते उपयोगी पडू शकतात. कोर्ट कचेऱ्यांमध्ये ऑथेंटिसिटी सिद्ध होऊ शकते तुमची, म्हणून व्यावसायिक परवाने आणि प्रमाणपत्र पण मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. 56वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला जुन्या काळातले नकाशे आणि भौगोलिक माहिती असणं गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला तुमच्या कौटुंबिक मालमत्तांच्या वादाचं निरसन करायचं असेल, तर आज जे नकाशे आपण बघतो ते नकाशे जुन्या काळामध्ये वापरात नव्हते. आज जे तुम्ही ऐतिहासिक आपण ज्याला गोष्टी म्हणतो, की जे तुम्ही कारण सांगताय किंवा जे तुम्ही तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यायचा प्रयत्न करताय, ते जुन्या काळामध्ये नव्हते. कदाचित असं होईल की तुम्ही म्हणताय आमचा नदीच्या काठी वाडा होता आणि आज तुम्हाला कळेल की ती नदी तुमच्या वाड्यापासून जवळपास एक 1 किलोमीटर लांबून वाहते किंवा बऱ्याचदा 500 मीटर लांबून वाहते. म्हणजे झालं कसं काय? हे नदीचं पात्र बदललं गेलं कसं काय? काही ठिकाणी तुम्ही म्हणताय की डोंगर होता, आज तिथे सपाट झालेला असेल. काही ठिकाणी तुम्ही म्हणता की आमच्या घरामध्ये वाळवंट होतं, आम्ही राहत होतो मोकळ्यामध्ये, त्यात जंगल उगवलेलं असेल. 400-500 वर्षाचा मोठा कालखंड असतो, त्याच्यामध्ये मोठे ऐतिहासिक बदल होतात, मोठे भौगोलिक बदल होतात. त्यामुळे नकाशांचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. आज आपण गुगल मॅप वापरतो, चांगली गोष्ट आहे, पण प्राचीन नकाशे काय होते? गुगल मॅपने जर कदाचित अशी सुविधा उपलब्ध केली तर फार चांगलं होईल. माझं म्हणणं आहे की 16व्या शतकामध्ये मला पुणे, आज ज्याला मी पुणे जिल्हा म्हणतो किंवा 12 मावळ ज्याला म्हणतो, ते आज जे होतंय ते आत्ता कसं दिसतंय आणि 16व्या शतकामध्ये कसं दिसत होतं, हे जे आपण मॉडेल म्हणतो, एखादं सुपर कॉम्प्युटर बनवला आपण, सुपर कॉम्प्युटरला जर सर्व माहिती फीड केली, तो 16व्या शतकाचा पण आपल्याला एखादा मॉडेल देऊ शकतो की बाबा इथे अशा गोष्टी 16व्या शतकामध्ये असू शकतात, म्हणजे जसं हवामानाचं मॉडेल देतो तसं. ही वेगळी गोष्ट झाली, पण आपल्याला पण त्याचा अंदाज असला पाहिजे. तुम्ही वर्तमानात राहून वर्तमानात विचार करून तुम्ही तुमचे कौटुंबिक मालमत्तेचे वाद सोडवू शकत नाही. एखादा माणूस तुमची जमीन लाटायचा प्रयत्न करत असेल इनामाचा, तुम्ही त्याला रोखू शकत नाही. आणि तुम्हाला हे पण सांगतो, मला काही माणसं माहिती आहेत की ज्यांचा पूर्ण वेळ व्यवसाय आहे कुठे इनामाच्या वादातल्या जमिनीत त्या लाटायच्या, त्या लोकांना पण हे सांगणं आहे की तुम्हाला जर भौगोलिक आणि नकाशांची माहिती नसेल आणि एखादा हुशार माणूस माझ्यासारखा समोर वकील म्हणून लागला, तर तुम्ही त्या जमिनी पण कोणाच्या ठरवून लाटू शकत. तर हे नकाशे वेगळे आहेत, या भौगोलिक गोष्टी वेगळ्या आहेत, तर याची पण माहिती आपल्याला असली पाहिजे. भौगोलिक बदल जे होतात त्याची माहिती असली पाहिजे. भौगोलिक बदलामुळे जर काही स्थलांतर होतात त्या स्थलांतराची माहिती असली पाहिजे. स्थलांतर का होतात त्याची पण माहिती आपल्याला असली पाहिजे. 57वा मुद्दा महत्वाचा हा आहे की प्रशासकीय अधिकार पत्र. तुमच्याकडे जी काही म्हणून इस्टेट असेल, जमीन असेल, घरदार असतील, वाडे असतील, शेती जमीन असेल, काळी असेल, पांढरी असेल, मंदिर असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे अगदी काही झाडं जरी असतील, आंब्याची झाडं आहेत, फळझाड आहेत, फुलझाड आहेत, फुलझाडं पण तुम्ही देवाला फुलं वाहत आहे तिची पण झाडं आहेत, ही अशी कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी तुमच्याकडे असेल तर त्याचं प्रशासकीय अधिकार पत्र तुमच्याकडे असणारच 16व्या शतकापासून. तर तुमच्या पूर्वजांकडे ती गोष्ट असेल तर ते प्रशासकीय अधिकार पत्र आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 58वा मुद्दा आहे तो फार महत्वाचा मुद्दा आहे की काही आपल्या कुटुंबातल्या लोकांनी जुन्या काळामध्ये काही ना काही शोध लावले. काही आपल्या लोकांनी नवीन शस्त्र निर्माण केले, म्हणजे विटा हे शस्त्र हे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. कोणीतरी कोणाच्या तरी डोक्यातून आयडिया निघाली की मी ते दोरीने बांधून भाला पुढे फेकतो आणि परत मागे घेतो, म्हणजे मला खिंडीमध्ये लढता येईल. तर हा शोध कोणी लावला? कोणीतरी महाराष्ट्रीयन माणसानेच लावला, कोणीतरी मराठी माणसानेच लावला. पण आपण त्याचं पेटंट घेतलंय का? नाही घेतलंय. आपण नेहमी काय करतो की आपण उशिरा जातो. उदाहरणार्थ की विमानाचा शोध लावला, तो कोणातरी युरोपियन लोकांनी अमेरिकन माणसाने लावला असं तुम्ही गृहीत धरा. तो लावल्यानंतर विमान बनल्यानंतर, ती विमानं हवेत उडल्यानंतर, प्रवासी विमान सगळे चालू झाल्यानंतर, लढाऊ विमानं बनवल्यानंतर मग मी जागा होतो, अरे माझ्या मराठी माणसाने विमानाचा शोध लावला. तसंच आपल्याला ही सवयच आहे, म्हणजे आपल्याला ही खराब सवय आहे की उशिरा जागा व्हायचं, स्वतःला कमी समजायचं, स्वतःच्या कुटुंबाचा अभ्यास करायचा नाही. तुमच्या प्रत्येक माणसाच्या कुटुंबामध्ये त्याच्या पूर्वजाने कदाचित काही ना काही शोध लावलेला असू शकतो.
एखादा लोहार असेल त्याने एक वेगळ्या प्रकारचा विळा बनवला असेल, एखादा सुतार असेल त्याने काहीतरी वेगळ्या प्रकारचा नांगर बनवलेला असेल, एखादा शेतकरी असेल त्याने काहीतरी शेताला पाणी देण्याची वेगळी पद्धत काढलेली असेल, एखादा राजा असेल त्याने काहीतरी वेगळी महसूल यंत्रणा निर्माण केलेली असेल, एखादा सैनिक असेल त्याने परिस्थितीनुसार लढण्यासाठी स्वतःमध्येच बदल करून घेतलेले असतील, त्याला कोणी राजाने सांगितलं नाही, पण त्याच्या लक्षात आलं की बाबा हातगाईच्या लढाईमध्ये मोठी तलवार लक्षात माझ्या वापरात येत नाही, त्याने स्वतःच बदललीत लहान तलवार तयार केली. असे आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असत नाही, काही फरक पडत नाही, कारण बुद्धिमत्तेला जात धर्म नसतो. बुद्धिमान माणूस असतो. तो कुठल्याही जातीमध्ये कुळीमध्ये जन्माला येऊ शकतो. ते असे काही ना काही तुमच्या व्यवसायाशी संबंधित, तुमच्या कामाशी संबंधित शोध तुमच्या पूर्वजांनी लावलेले असू शकतात. तर त्याच्याकडे पण थोडं लक्ष द्या. कदाचित काही संशोधनाची तुम्हाला कागदपत्र सापडतील किंवा माझ्या पूर्वजांनी नवीन काहीतरी केलं असं तुम्हाला कुठेतरी लिहिलेलं सापडेल. घेता आलं तर त्याचं पेटंट घेऊन ठेवा आत्ताच, किंवा दावा करता आला तर दावा करा त्या गोष्टीवर की माझ्या पूर्वजांनी केलं होतं म्हणून. दावा पेटंट या नंतरच्या गोष्टी झाल्या, पण गौरवशाली गोष्ट आहे की माझ्या पूर्वजांनी ही नवीन गोष्ट काय केली, निर्माण केली. तर ह्याच्यासाठी पण थोडंसं जेव्हा तुम्ही पूर्वजांचा इतिहास शोधाल तेव्हा या अँगलने पण आपल्या पूर्वजांकडे बघायला शिका. त्यांना अडाणी निर्बुद्ध समजू नका, हे मी पहिल्यापासून म्हणतो. त्यानंतर 59वा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यावसायिक संघटना, किंवा आपण जसं आता म्हणतो की आपण एखाद्या व्यावसायिक गिल्डचे सभासद होतो. तर जुन्या काळामध्ये पण वेगवेगळे व्यापारी व्यापार करायचे, त्यांच्या पेठा बसायच्या, त्यांच्या वसाहती बसायच्या. काही व्यापारी असायचे ते एका प्रांतामधून दुसऱ्या प्रांतामध्ये जायचे, तिकडचा प्रवास करायचे, ते त्यांच्या वेगळ्या संस्था असायच्या. काही शेठ सावकार असायचे, त्यांची वेगळी एक संस्था काम करायची. तर तुमचे पूर्वज असतील हे अशा कुठल्या एखाद्या व्यावसायिक संघटनेचे सदस्य असतील हे तुम्हाला शोधता आलं, शोधण्याचा प्रयत्न करा. असणार 100%. म्हणजे एखादा व्यापारी आहे त्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हुंडी पोचवायची, तो स्वतः थोडी जाणार आहे, तेव्हा तो ते कोणाला तरी माणसालाच पाठवेल त्याच्या हाताखालच्या. एखादा व्यापारी तांडा चाललेला आहे तर त्या व्यापारी तांड्यामध्ये हजारोनी माणसं असायची. कोणी घोड्यांना पाणी पाजायला आहे, कोणी हत्तींना पाणी पाजायला आहे, कोणी दाना वैरण गोळा करायला आहे, कोणी तंबू टाकायला आहे, कोणी सामानाची व्यवस्था करायला आहे. मग ह्या गोष्टी होत असत. तर जर तुमचे कुटुंबीय अशा कुठल्या व्यावसायिक समुदायाचे जुन्या काळामध्ये सभासद आहेत किंवा तिथं काम करत होते जर तुम्हाला कळलं, तर त्याचं पण थोडं अवलोकन करून माहिती मिळते का ते शोधण्याचा प्रयत्न करा. 60वा आणि शेवटचा, म्हणजे आपण 60च मुद्दे घेणार आहोत. 60वा आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एखाद्या व्यवसायाचा तुमच्या पूर्वजांकडे काही मालकी दस्तावेज असेल किंवा तुमच्या पूर्वजांनी एखादा नवीन व्यापार सुरू केला असेल. उदाहरणार्थ असं आहे की आंबे विकायला काढले, हा एक नवीन व्यापार झाला. मी जांभळं विकायला काढली, हा पण एक नवीन व्यापार झाला. याच्या आधी कोणी जांभळं विकत नव्हतं, या बाजारपेठेमध्ये मीच पहिल्यांदा आलो जांभळं विकायला. हा माझा नवीन व्यापार चालू. व्यापार काही असू शकतो, व्यवसाय काही असू शकतो. तुमच्या पूर्वजांकडे जर एखाद्या व्यवसायाची मोनोपॉली असेल जुन्या काळामध्ये, किंवा तुमच्या पूर्वजांकडे एखाद्या व्यवसायाच्या मालकी हक्काचे काही दस्तावेज असतील, राजाने त्यांना परवाना दिलाय की तुम्ही या भूभागामध्ये हा व्यापार करू शकता, दुसरा कुठलाही माणूस हा व्यापार करू शकत नाही. उदाहरणार्थ पोर्तुगीजांकडचं मीठ महाराष्ट्रामध्ये विकलं जात नाही, महाराष्ट्रातल्याच या माणसाकडनं मीठ विकत घेतलं जाईल, हा परवाना त्याला दिला गेलाय ना. मग कदाचित तुमच्या पूर्वजांना तो परवाना मिळाला असेल मीठ विक्री करायचा शिवाजी महाराजांना. तर ह्या ज्या व्यावसायिक आणि कंपनीशी संबंधित नोंदी आहेत, या नोंदी पण तुम्ही जर वंशावळी बनवत असाल तर वंशावळी बनवण्यासाठी विचारात घ्यायला विसरू नका. आता हे सगळं केल्याने काय होईल की ही सगळी जर माहिती तुम्ही नीट गोळा केली, ही माहिती नीट वर्गीकरण करून मांडली, तर तुम्ही तुमच्या पूर्वजांची किंवा घराण्याची एक सखोल आणि अचूक माहिती देणारी वंशावळी तयार करू शकता. पूर्वजांची नावं म्हणजे वंशावळी नाही, मी मगाशीच तुम्हाला म्हणतो. ज्याच्यामुळे काय होईल की तुमच्या कुटुंबाच्या इतिहासाची, वारशाची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की ठीक आहे सर, तुम्ही एवढं सगळं सांगितलं, म्हणजे कोण करणार, हा कुठला भाट करणार, कुठला एळवी करणार, कुठला वकील करणार, कोण करणार? भरपूर माणसं आहेत. मी खरं तर या कामामध्ये नव्हतो, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण जसं जसं मला याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि मी याच्यामध्ये लक्ष घातलं, तसं माझ्या लक्षात आलं की करणारी सक्षम माणसं तुमच्या आजूबाजूला असतात. त्यांना फक्त काय लागतं, कुठलंही काम करण्यासाठी या जगामध्ये 3 गोष्टी लागतात. त्या 3 गोष्टी असतील तर तुम्ही इथून चंद्रावर पण विमान पाठवू शकता, तुमच्याकडे काही नसलं तरी. कुठल्या 3 गोष्टी लागतात? पहिली गोष्ट म्हणजे पैसा लागतो, वेळ लागतो आणि ते काम करणारी तज्ज्ञ माणसं लागतात. या 3ही गोष्टी तुमच्या आजूबाजूला उपलब्ध असतील तर तुम्ही अशा प्रकारची वंशावळ बनवू शकता. नसतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. जर मला काही करता येत असेल तर मी करण्याचा जरूर प्रयत्न करेन. तर आज आपण इथे थांबूया. ही वंशावळीशी संबंधित माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला आवर्जून कळवा. समारोपाच्या वेळी आपण नेहमी बोलतो तसं की हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल, यातली माहिती तुम्हाला नाविन्यपूर्ण वाटली असेल, त्याने तुमच्या ज्ञानामध्ये काही भर पडली असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या, प्रतिक्रियेमध्ये कळवा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान तू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून अशा प्रकारची वैविध्यपूर्ण एकमेवाद्वितीय कदाचित माहिती आपल्याला मिळण्याची शक्यता निर्माण होईल. हे अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ जे आपण बनवतो ते व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपण चॅनेलला मदत करण्यासाठी कोणत्याही प्रकारे आपल्याला मदत करता येत असेल तर चॅनलची मेंबरशिप घ्या. मेंबरशिपच्या माध्यमातून आपण मदत करू शकता, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. शक्य असेल तर आपण गुगल पेच्या माध्यमातून देणगी देऊ शकता. आपण दिलेली छोटी 100-200 रुपयाची देणगी पण हे जे विषय आहे ते खोलात जाऊन शोधण्यासाठी जी पुस्तकं विकत घ्यावी लागतात ते 100-200 रुपयाचं एखादं पुस्तक विकत घेण्यासाठी पण मोलाची मदत करू शकते. त्यामुळे असा विचार करू नका की देणगी म्हणलं की मोठे 1000-5000 रुपये दिली पाहिजे. तुम्ही 101 रुपये जरी देऊ शकत असाल, 51 रुपये जरी देऊ शकत असाल तरी त्याने 2 पुस्तकं विकत घेता येतील आणि चांगले विषय अजून आपल्याला समोर घेऊन त्याच्यावर व्हिडिओ बनवता येईल. तर इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तू लाईव्ह. भेटूयात उद्या आपण एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.